नमस्कार मित्रांनो. तुमचं सर्वांचं आजच्या मीटिंग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत की खास करून आपले बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स शेतकरी मित्रांपासून ते या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय निर्माण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा ट्रेनिंग आणि आजचा सेशन फार महत्वाचा आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की डीएक्सएननी एक पूर्णपणे डायव्हर्सिफाय करून आज आपल्या करता नवीन नवीन सेगमेंट वरती काम करायला सुरुवात केली. आणि जो आपला मुख्य उद्देश आहे, ज्याला म्हणतो आपण डीएक्सएनची जी मिशन आहे की हेल्दी इंडिया, हेल्दी भारत, हेल्दी नेशन आणि हेल्दी वर्ल्ड, या मिशनला सोबत घेऊन डीएक्सएन कंपनी अशा पद्धतीचे सेगमेंट आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण काळजीपूर्वक आजचा सेशन ऐका. हा पूर्णपणे सेशन मराठीमधून होणार आहे, तरी सुद्धा स्लाइड्स तुमच्या लक्षात येतील व्यवस्थित. काळजीपूर्वक माहिती घ्या. आणि आज जे आपण पाहणार, जैविक शेती का महत्वाची आहे, यासोबत याची युएसपी काय आहे, युनिक सेलिंग पॉइंट असतात, युजेस कसे होतात, मार्केटमध्ये किती मोठी साईज आहे आणि आपण याचा वापर कसा करायला हवाय. तर चला पाहूयात पुढं स्टेप बाय स्टेप. माझी स्लाइड सर्वांना दिसत असेल एकदा एव्ही लिहा बुकवर. एव्ही लिहा, एव्ही एव्ही फंटास्टिक, सगळ्यांनी लिहा. एव्हीचा अर्थ होतो माझा ऑडिओ व्हिडिओ एकदम क्लिअर आहे, क्लिअर क्लिअर क्लिअर, सगळ्यांपर्यंत आवाज, माझा व्हिडिओ आणि माझी स्क्रीन, या सर्व काही गोष्टी व्यवस्थित दिसत आहेत. मित्रांनो, आज आपण फक्त खतांविषयी चर्चा करणार नाही आहोत. तुम्हाला जर वाटत असेल फक्त खतांविषयी चर्चा होते, तर नाहीये. तर आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आपली जी आपण भारत माता, धरणी माता म्हणतो आपण, तिचं लाईफ वाचवण्याविषयी. मित्रांनो, आपली माती आणि शेतीविषयी वाचवण्याचा हा सगळ्यात महत्वाचा आजचा मीटिंगचा सब्जेक्ट आहे. आपली माती ही आता आपण पाहतोय प्रचंड प्रमाणामध्ये मृद अवस्थेत होत चालली, मृत अवस्थेत चालली. अशी जर सिच्युएशन राहिली तर प्रमाणाबाहेर प्रदूषण वाढेल. आणि तुम्ही सर्वांनीच पाहिलं असेल की अक्षरशः मातीमध्ये जे विष आहे ते आपल्या ताटापर्यंत येऊन पोहोचले. आणि याच कुठं ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये निरोगी जीवनापासून लोक रोगी जीवनाकडे प्रवास करत आहेत. याकरता आपल्याला सर्वांना ह्या गोष्टीची माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे की आपली माती आणि आपली शेती वाचवायची कशी, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या व्यतिरिक्त उत्पादन वाढविण्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांचं आज नैसर्गिकरित्या उत्पादन वाढवणं फार आवश्यक आहे. आज आपण पाहतो मातीची अवस्था जर पूर्णपणे खराब असेल, माती जर उपजाऊ म्हणजे पोत मातीचा ढासळलेला असेल, मातीमध्ये कडकपणा आलेला असेल, मातीमध्ये चांगल्या पद्धतीने पोषण राहिले नसतील, मातीमध्ये मैत्र जीवांची वाढ कमी झाली असेल आणि आपण पाहतो गुड बॅक्टेरिया जर नाहीसे झाले असतील, तर मात्र किती जरी महागडी खतं वापरली तरी चांगलं उत्पन्न मिळणार नाही. किती लोकांना समजतोय पॉईंट, सांगा बरं. बरोबर आहे सर. किती जरी महागडी खतं वापरली तर तुम्ही महागडी खतं वापरता परंतु चांगलं उत्पन्न काढू शकणार नाही. यासाठी आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न वाढवणं आणि कमी खर्च होऊन जास्त उत्पादन कसं होईल याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. पुढच्या पिढीला निरोगी जीवनाबद्दलची शेतजमीन, निरोगी शेतजमीन शब्द आला, निरोगी शेतजमीन कशी निर्माण करून द्यायची बरं. फॉर एक्झाम्पल मी इथं सांगतो तुम्हाला, आपले आजोबा, त्यांचे आजोबा यांनी ही जमीन टिकवली म्हणून आपल्यापर्यंत आली आहे. तुम्ही विचार करा, तुमच्या पंजोबा म्हणजे तुमच्या आजोबांचे आजोबांनी जर ही माती पूर्णपणे विषारी केली असती, नापीक बनवली असती, त्यामध्ये शक्तीच नसती राहिली, जिवंत माती आणि मृत माती म्हणतो आपण, अशी जर माती आपल्या हातामध्ये आली असती तर तुम्ही उत्पन्न निर्माण करू शकला असता का? मग आता तुम्हाला तुमच्या नातवाचा विचार करायचा आहे. अशी अवस्था तुम्ही पुढे देताना पुढच्या पिढीसाठी निरोगी शेतजमीन निर्माण करून देण्याची आता काळाची गरज निर्माण होत आहे फ्रेंड्स. याकरता आज आपल्याला आजचं ही सर्वात मोठी शेतकऱ्यांच्या समोर जी समस्या आहे ती म्हणजे माती किंवा शेत जमिनीचा पोत हा ढासळतच चाललेला आहे. फर्टाईल म्हणतो आपण, म्हणजे काय की पहिली माझी जी उत्पादन करण्याची क्षमता होती ती चांगली होती, पण आता मात्र किती जरी खत टाकलं तरी उत्पन्न चांगलं भेटत नाही. मला इथे चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं फटाफट. 10 वर्षापूर्वी तुम्हाला जास्त रसायन खत वापरावं लागत होतं का आता जास्त रसायन खत वापरावं लागतं, सांगा बरं. आज खतांचं प्रमाण जास्त आहे का 10 वर्षापूर्वी जास्त होतं? लवकर लिहायचं, लवकर लिहायचं, फास्ट लिहायचंय. आज खतांचं टुडे, येस, पूर्वी 10 वर्षापूर्वी एवढं खत आपण वापरत नव्हतो, आता मात्र प्रचंड खत वापरलं तरी उत्पन्न मात्र तेवढंच आहे, स्थिर आहे. याचा अर्थ माती अजून तुम्हाला किती जरी रसायन खत टाकलं तर मातीची स्वतःचीच उगवण्याची क्षमता आपण कमी कमी करत चाललोय. 10 वर्षापूर्वी पाणी जास्त वापरावं लागत होतं का आता पाणी जास्त वापरावं लागतं? आता पाणी जास्त वापरावं लागतं.
10 वर्षापूर्वी माती एवढी कडक नव्हती. नांगर जो मातीमध्ये लागतो तो 10 वर्षापूर्वी एवढा कडक लागत नव्हता. आता मात्र प्रचंड नांगर लागतच नाही म्हणतात. नांगर लागतच नाही. ट्रॅक्टरनी शेती करतात लोक. पूर्वी अक्षरशः बैलांनी सुद्धा शेती केली जात होती आणि नांगरली जात होती. आता मात्र ट्रॅक्टर सुद्धा चालत नाहीये. हे तुला पडतंय? बरोबर लिहा, बरोबर राईट लिहा, ऍग्री लिहा. बरोबर आहे सर. याचा अर्थ आपल्या मातीचा पोत, मातीची पाणी धरून ठेवण्याची जलधारण क्षमता जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये कमी होत चालली आहे. माती जर प्रचंड कडक झाली असेल तर मातीमध्ये हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळं मातीला चांगला ऑक्सिजन, हायड्रोजन मिळत नाही. माती चांगलं पोषण घेऊ शकत नाही. पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली तर तुम्हाला वारंवार पाणीची म्हणजे काय पाहतो आपण, पाणी वारंवार द्यावं लागतं, पण तरी देखील मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पूर्णपणे नाहीशी होती. त्यामध्ये मग रोग आणि फंगस वाढतात. अशी मातीमध्ये तयार झालेली पिकं ही कमजोर बनतात आणि अचानकपणे येणाऱ्या कोणत्याही रोगाला बळी पडतात आणि त्याच्यामुळे उत्पन्न प्रचंड प्रमाणामध्ये ढासळत चाललेलं आहे. फंगस प्रमाणाबाहेर वाढत आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतो मानवी जीवनाचं सुद्धा स्वतःची इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक प्रोडक्टची गरज आहे. पण तुम्ही लहानपणापासून केमिकलच खात आला असाल तर मात्र एक वेळ अशी येते की तुम्हाला किती जरी केमिकल दिलं तरी तुमचा हेल्थ प्रॉब्लेम ठीक होत नाही. की तुम्हाला पटतंय? बरोबर आहे. म्हणजे मी किती जरी औषधं खाल्ली तर माझा तापच जात नाही आता. कारण मी लहानपणापासून ती शरीराला सवय लावत आलो. तशी आपल्या मातीला केमिकलची एवढी सवय लावतो आपण की तिची स्वतःचीच इम्युनिटी काय होत चालली, ढासळत चालली आहे आणि याच्यामुळे रोग आणि फंगस प्रमाणाबाहेर वाढत चालले आहेत. उत्पादनाची गुणवत्ता काय होत चालली आहे? कमी कमी, दर्जा कमी होत चाललाय. उत्पादनाचा जो दर्जा असायला पाहिजे तो सुद्धा ढासळत चाललेला आहे आणि त्यामुळे चांगला दर्जा मिळत नाहीये. म्हणून चांगलं उत्पन्न नाहीये आणि चांगलं उत्पन्न नाहीये तर आपण आपल्या मुलांच्या ताटात सुद्धा विष घेऊन चाललो आहोत. किती लोकांना वाटते चेंज आणायला पाहिजे? सांगा बरं लवकर लिहा. जास्त खत टाकावे लागते त्यामुळे खर्च वाढला आणि उत्पन्न घटले. खर्च वाढला, पूर्वीपेक्षा जास्त खत टाकावं लागलं की तुमचा खर्च वाढला आणि उत्पन्न घटलं आणि शेतकऱ्यांचा नफा काय होत चाललाय? कमी कमी होत चाललाय. आणि याच्यामुळे आजकाल शेतकरी काय म्हणतो, आपला शेतकरी बांधव म्हणतो शेतीमध्ये आजकाल उत्पन्न भेटतच नाही. बऱ्याचशा वेळेला शेतीकडे लोक काय करतात, मग कानाडोळा करतात. शेतीकडे आपण काय करतो, दुर्लक्ष करायला लागतो आणि अशा वेळेला आपण पाहतो की बरीचशी शेतकरी लोक सुद्धा व्यवसायांच्या दिशेने प्रवास करायला लागतात. कारण म्हणतात शेतीत काय आता पिकतच नाहीये. बोलतात का अशी लोक? पण याचं कारण मात्र आपणच कुठंतरी आहोत की आपण सेंद्रिय शेती, शेतीबरोबर मातीचा विकास, मातीचा उपचार ह्या गोष्टी आपण विसरत चाललोय. रासायनिक खर्च प्रचंड वाढून आता तो कमी करून माती जिवंत करण्याची शक्ती, वाव, हा फॉन्टॅस्टिक पॉइंट आहे. हे समजून घ्या. आजचा आपण चर्चा याच विषयावर जास्त करून करणार आहोत. माती जर जिवंत झाली तर तुमची रासायनिक खतांची सुद्धा संख्या कमी होईल. कमी लागले तरी जास्त वापर केला जाईल. ऑलरेडी रसायन खत मार्केटमध्ये आहेत, ऑलरेडी रसायन खत मातीमध्ये पडलेली आहेत, तर ते रसायन वापरल्यानंतर त्याच्यातली सुद्धा शक्ती ही माती वापरू शकते जर जिवंत राहिली तर. नैसर्गिक उत्पन्न वाढविण्यासाठी डीएक्सएन घेऊन आली आहे बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन. क्लॅप करूया सगळेजण. बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन. शेतीसाठी सर्वात महत्वाच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे? जिवंत आणि सुपीक माती. पहिला पॉइंट, माती जिवंत आणि सुपीक असणं फार महत्वाचं आहे. माती कडक असेल तर तिच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काय होतं, आपण नापीक माती बनत जाते आणि किती जरी चांगलं बीज टाकलं उपयोग होणार नाही. म्हणून माती कशी असायला पाहिजे? जिवंत असायला पाहिजे आणि याला टिकवणं फार महत्वाचं आहे. आपण आपल्याला जर समजलं की आपल्या घरामध्ये एखादी गृहिणी आहे आणि ती माता प्रेग्नेंट आहे तर आपण तिची सर्वात जास्त काळजी घेतो, हो का नाही? सांगा बरं. घरामध्ये आपली एखादी गृहिणी ज्यावेळी प्रेग्नेंट आहे, ती माता ज्यावेळी प्रेग्नेंट आहे त्यावेळी तिची जास्त काळजी घेतली जाते. तिला चांगलं पोषण दिलं गेलं पाहिजे, तिला चांगली फळं भाज्या दिल्या गेल्या पाहिजेत, कारण तिच्या पोटामध्ये आणखी एका बाळाचा अंकुर वाढत आहे. अशीच एक माता आपलं पालन पोषण करत आलीये, अहोरात्र करत आलीये, ती म्हणजे आपली धरती माता, भूमी माता. आणि तिची सुद्धा आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे. तिला सुद्धा चांगलं पोषण द्यायला पाहिजे. मी सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न विचारतो, मातीला रसायन आवश्यक आहे का पोषण आवश्यक आहे? लिहा बघू बरं सर्वांनी. रसायन द्यायला पाहिजे का पोषण द्यायला पाहिजे? रसायन का द्यायला सुरुवात केली ते पण आपण पाहणार आहोत. पण काय आवश्यक आहे? माती काय मागते तुम्हाला? माती मागते चांगलं जैविक पोषण. चांगलं उत्पन्न निर्माण होण्यासाठी जैविक पोषण आणि सदृढ बीज. ज्या बीजाचा उपचार देखील करणं आवश्यक आहे, त्याला काय म्हणतो आपण? मजबूत आणि सदृढ बीज. ह्या तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या पिकांना द्यायला सुरुवात केली तर तुमच्या पिकांमध्ये ह्या तीन गोष्टी असतील तर उत्पन्न आपोआप वाढायला सुरुवात होईल.
आणि यासाठी आजची मीटिंग फार इम्पॉर्टंट आहे फ्रेंड, तुमच्या करता आवश्यक आहे. बायो ऑर्गॅनिक खतांची माहिती घेणं आणि यासोबत आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. जशा पद्धतीने आपण पाहतो माती आणि प्लांटची हेल्थ म्हणजे काय. आता तुम्ही सर्वजण डीएक्सएन मध्ये ऑलरेडी आहात, तुम्हाला डीएक्सएन माहिती आहे. तर आपण जसं पाहतो की सेल्युलर हेल्थ, पेशींची हेल्थ, तसं आपल्याला प्लांटची हेल्थ माहिती करून घेणं गरजेचं आहे. प्लांटची हेल्थ म्हणजे प्लांट आजारी का पडतात, प्लांट निरोगी राहण्यासाठी काय आवश्यक आहे, प्लांट चांगलं राहण्यासाठी ती जी माती आहे ती कशी असायला पाहिजे. म्हणून इथे एक सुंदरसं समीकरण दिलंय, निरोगी माती अधिक निरोगी बीज म्हणजे निरोगी झाड आणि निरोगी उत्पन्न म्हणजे चांगलं उत्पन्न म्हणजे समृद्ध शेतकरी. समृद्ध शेतकरी म्हणजे समृद्ध गाव म्हणजे समृद्ध भारत. त्यामुळं कुठं ना कुठेतरी आपल्याला समाजाचा आणि आपल्या भारतीय भूमातेचा विचार करून आपल्याला जागृत होणं फार आवश्यक आहे. ऍग्री मानता ही गोष्ट समजताय तुम्हाला सगळ्यांना. समृद्ध शेतकरी झाला तर समृद्ध भारत. आपल्या भारतामध्ये 70% इकॉनॉमी ही शेतामधून येते, ऍग्रिकल्चर रिव्हॉल्युशन मधून येते. आणि तिथंच आपण लक्ष जर दिलं नाही तर मात्र आपल्या सर्व प्रकारच्या ठिकाणामध्ये प्रदूषण पाहायला भेटेल. पाण्यामध्ये प्रदूषण, हवेमध्ये प्रदूषण, भाज्यांमध्ये प्रदूषण, अन्नधान्यांमध्ये प्रदूषण, आणि हेच विष आपण खातो म्हणजे आपण रोगांच्या दिशेने चाललो. त्यामुळे प्लांटची हेल्थ चांगली ठेवली तर न कळतपणे आपण आपल्या घरातल्या आपल्या अनेक लोकांची आपण हेल्थ चांगली ठेवणार आहोत, तेच ताटामध्ये येणार आहे. जे शेतकरी आज झाडाला टाकत आहे तेच त्यांच्या मुलांच्या ताटामध्ये येत आहे, हो का नाही सांगा. म्हणून निरोगी झाड आणि आजारी झाड यामध्ये देखील फरक पाहूयात. हे पण आपल्याला म्हणतो आपण प्लांटचं आजारी पडतं म्हणजे काय. प्लांट निरोगी असणं म्हणजे हिरवी चमकदार पाने, जास्त उत्पादन, मजबूत मुळे, खोलवर गेलेली मजबूत मुळे, हे म्हणजे निरोगी पीक. आजारी पीक म्हणजे पिवळी पडलेली कुजलेली पानं, कमी उत्पादन, कमजोर मुळे, आणि याच्यामुळे लवकर पीक काय पडतं, रोगांना बळी पडतं. पीक आजारी पडण्याच्या पाठीमागे छोटीशी कारण महत्वाची आहेत, ते म्हणजे खराब माती. सगळ्यात पहिलं कारण पहा, खराब माती म्हणजे काय म्हणतो, माती जिवंत करणं गरजेचं आहे. तुम्ही सांगा मला, माती जिवंत करण्यासाठी आपण काम करणं आवश्यक आहे की नाहीये. किती मला पटते, बरोबर आहे सर. माती जिवंत करण्यासाठी आपल्याला योग्य माहिती असणं फार आवश्यक आहे. पोषण नाही, नापीक जमीन. जास्त केमिकल माती नष्ट होते, कालांतराने उत्पन्न कमी होत जातं. चुकीचं पाणी देण्याची पद्धत आणि कमी खत आणि कमी पोषण, योग्य जैविक पोषण देणं फार आवश्यक आहे. झाडांचे ठराविक बुरशी, बॅक्टेरिया, व्हायरस, कीड असे अनेक प्रकारचे रोग असतात. त्यामध्ये एक असतो रूट रॉट, म्हणजे काय, मुळांवरती केलेला बुरशीचा हल्ला. मुळं जे असतात आपल्या, त्या प्लांटच्या मुळांवरती जो हल्ला होतो त्याला काय म्हणतो आपण, कीड लागते, त्याला म्हणतो आपण रूट रॉट. आणि पानांवरती जी कीड लागते त्याला म्हणतात स्टेम रॉट. ही दोन शब्द शेती विषयामध्ये फार जास्त फेमस आहेत. त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला ही माहिती असणं फार आवश्यक आहे. जसं आपण शरीराची थोडी माहिती घेतली, पेशींची माहिती घेतली, तशी आता प्लांटची माहिती घेऊयात आणि पुढे जाऊयात. हरित क्रांतीमुळेच आज खऱ्या अर्थाने शेतीचं आज मोठं नुकसान झाले, त्यावेळी फायदा झाला. त्यावेळेला आपण पाहिलं 1960 साली ज्या वेळेला सुरुवात झाली होती, क्रांतीपूर्वीची स्थिती तुम्ही पाहताय. ज्या वेळेला तिथं पाहताय तुम्हाला आधुनिकीकरण नव्हतं, त्या ठिकाणी कोणतीही आधुनिक यंत्रणा नव्हती, आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहताय पाणी देण्याची सोय बघा, छोटासा खड्डा दिसून त्यामध्ये साठलेलं पाणी. पण आता हरित क्रांती झाली म्हणजे दुष्काळ आला, आणि दुष्काळ आल्यानंतर आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये बाहेरच्या देशांवरती उत्पन्नासाठी म्हणजे कोणतं धान्य मिळणाऱ्या उत्पन्नावर सुद्धा बाहेरच्या देशांवर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी भारत सरकारने हरित क्रांतीची घोषणा केली, ग्रीन रिव्हॉल्युशन. हरित क्रांतीचा सगळ्यात महत्वाचा चांगला प्रभाव झाला आत्मनिर्भर भारत म्हणजे. आता पाटबंधारे झाले, प्रत्येक शेतामध्ये येथून कॅनॉल कॅनॉलचा प्रभाव सुरू झाला. कॅनॉल पाणी, आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहताय पाईपलाईन, त्यानंतर विहिरी, अशा बऱ्याच ठिकाणी शोष खड्डे आणि अनेक प्रकारच्या पद्धतीने एक उत्पन्न वाढवण्यासाठी क्रांती नंतरची स्थिती तुम्ही पाहताय 1970 साली. दिसते स्लाइड सगळ्यांना, 1970. आणि याचा आपण पाहतोय 1966 मध्ये झालेली हरित क्रांती. त्यावेळेला आपण रसायनांचा वापर, आणि म्हणजेच काय, या ठिकाणी थोडीशी आधुनिकीकरण आलं. बीजांवरती उपचार करा, बऱ्याच गोष्टी माहिती व्हायला लागल्या, आपल्याला अभ्यास माहिती व्हायला लागला, पाण्याचं प्रमाण वाढवलं गेलं, गावातून शेतामध्ये पाणी कसं जास्त देता येईल याचा आपण अनेक प्रकारे अनेक प्रोजेक्ट स्टार्ट केले. आणि आपल्या भारत शासनाने पण छोटे छोटे कॅनॉल स्टार्ट केले. आणि आता आपण पाहतो त्यावेळेला रसायनांचा वापर प्रचंड सुरू झाला. फर्स्ट टाइम ब्रिटिश लोकांनी त्यावेळी रसायन आपल्याला इंट्रोड्यूस केली होती. ती रसायन आपण वापरायला सुरुवात केली. रसायन टाकल्याबरोबर काय होतं, रसायन हे निर्जीव असतात.
ते प्लांटच्या मुळाशी गेल्यानंतर इमिजिएटली प्लांट खेचून घेतात, डायरेक्ट ऍक्शन होते. जसं आपण ॲलोपॅथीची गोळी खातो, डायरेक्ट ऍक्शन होते, तशी प्लांटला डायरेक्ट ऍक्शन मिळते आणि प्लांट वाढायला सुरुवात होते. हे सुरुवातीला ठीक होतं, पण 1966 सालापासून 2025 2026 पर्यंत आपण आलो, तर आता मात्र इतकं प्रचंड प्रमाणात रसायन टाकण्याची सवय लागली की माती पूर्णपणे नष्ट होत चालली आहे. माती काय होत चालली? पूर्णपणे नष्ट होते. प्रेझेंट कंडिशन तुम्ही पाहताय, माती नाहीशी होत चालली, मातीचा जिवंतपणा संपत चाललाय. मातीमधले जीव, मित्र जीव म्हणतात त्याला, हे जीवाश्म, गुड बॅक्टेरियाज हे नाहीसे झालेत. म्हणजे मातीतलं जीव कशामुळे संपले? केमिकलचं प्रचंड प्रमाणामध्ये वापर. आता मातीमध्ये जर हे जीव जंतू नसतील, त्या प्रत्येक बॅक्टेरियामध्ये चांगलं पोषण देण्याची क्षमता होती. तुमच्या प्रकृतीमध्ये 17 प्रकारची पोषक तत्व प्लांटला देण्याची क्षमता आहे. परंतु माती जर चांगली नसेल तर मात्र सर्वात मोठं नुकसान भारतीय शेतकरी लोकांचं झालं आणि सेंद्रिय शेती आता आवश्यक आहे. सगळ्यांनी लिहा, बायो ऑर्गॅनिक कल्टिव्हेशन फार्मिंग. माती जिवंत करणं म्हणजे जमिनीतील जीव वाढवणं. माती जिवंत करणं म्हणजे काय? मातीमधील बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया, जीवाश्म जीव, मित्र जीव यांची संख्या वाढवत जाणं. यांची संख्या वाढवली. बॅक्टेरियल शेती जर आपण केली, बायो म्हणतात त्याला, म्हणजे जैविक शेती जर आपण केली, जीवाश्म शेती आपण केली, तर हे जीवाश्म त्याची संख्या हजारो नाही कोट्यावधी पटीने वाढवतात आणि हेच आपल्याला कायम पोषण देतात. आयुर्वेदमध्ये कसं म्हणतो आपण, असर थोडा हळूहळू येतो पण परमनंट येतो. हे तुम्हाला समजते का? अंडरस्टँड लिहा, लवकर लिहा. थोडस तुम्हाला दोन्ही गोष्टीला रिलेट करून सांगत आहे. ॲलोपॅथीमध्ये एखादी गोळी खाली की तात्पुरता असर होतो, पण कायमचं नुकसान होतं. तसंच मातीमध्ये सुद्धा केमिकलच्या औषधांचा, केमिकलच्या रसायनांचा वापर करून तात्पुरता फायदा होतो, पण कायमचं नुकसान होऊ शकतं. आता वेळ आली आहे पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे जाण्याची. नॅचरल रसायनांकडून आपल्याला जैविक शेतीकडे. याचा खर्च फार कमी आहे फ्रेंड्स. सध्याची सिच्युएशन जर आपण पाहिली तर भारतामध्ये ऑलरेडी आपण पाहतो, वॉर सिच्युएशन आल्यानंतर ऑलरेडी ही खतं फार कमी प्रमाणामध्ये दुर्मिळ आणि दुरापस्त होत चाललेत. म्हणजे आताचा खर्च वाढला, महागाई वाढली, या खतांचा, रासायनिक खतांचा खर्च वाढलाय. भारत सरकारने पण गाईडलाईन दिली आहे की बाबा रे, आता रासायनिक खतं आपण बाहेरून कंट्रीमधून घेतोय, हे बाहेर खूप जास्त पैसा आपला जातो, यापेक्षा तुम्ही आपल्या भारतामध्येच आपली रसायनांपेक्षा जैविक शेतीकडे या. पुन्हा एकदा जैविक शेती आपण करूयात आणि तो खर्च आपण टाळूयात. आणि खऱ्या अर्थाने फ्रेंड्स, आता तुम्ही पाहताय युरिया, DAP अशी जी खतं आहेत ही मिळत नाहीत. ही मिळत नाहीत. मिळतायत, महाग मिळतायत. त्याची महागाई वाढलेली आहे, त्याची संख्या कमी होत चालली आहे. मग जैविक खतांचा खर्च फार कमी आहे. DXNचं जर कॅटलॉग तुम्ही पाहिलं तर प्रत्येक प्रोडक्टच्या पुढे एक प्राइस दिसते तुम्हाला. फार फार तर मी तुम्हाला ऍव्हरेज सांगून टाकतो, एकरा मागे एक खत जर हातामध्ये घेतलं तर 750 रुपये खर्च आहे. क्लॅप, व्हेरी गुड यार. 1 एकराला 750 रुपये ऍव्हरेज. एवढं DXNनी आपल्यासाठी उत्पादन शेतकरी लोकांचं वाढावं म्हणून खतांचा खर्च कमी करून आपल्यासाठी फायदा उत्पन्न निर्माण करून दिले. क्लॅप करूया जरा. शिवाय यामध्ये रिटेल प्रॉफिट 25% तो डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट घेऊ शकतो. शिवाय याच खतांमध्ये पॉइंट व्हॅल्यू सिस्टम, मोबाईलमध्ये ऍप असेल किंवा एक सिस्टम रन केली आहे ज्याच्या माध्यमातून पॉइंट मिळतात आणि तुम्हाला तुमचा कॅशबॅक देखील DXN द्यायला तयार आहे. म्हणजेच काय झालं मित्रांनो, म्हणजे शेतकरी लोकांना दोन्ही दिशेने फायदा. खत टाकल्यानंतर सुद्धा त्यांच्या बोनस अमाऊंट मध्ये वाढ होणार, DXNच्या इन्कम मध्ये त्यांच्या वाढ होईल. प्रत्येक किसान शेतकरी भाईंना, जेवढे शेतकरी मित्र बांधव आहेत त्या सगळ्यांचे डिस्ट्रीब्युटर ID काढून त्यांना त्यांच्याच नावावरती खत देऊन, डिस्काउंट मध्ये खत देऊन, त्यांना त्यांचा पॉइंट सिस्टम समजावून सांगून महिन्याच्या 11 तारखेला बोनस येतो हे देखील सांगणं फार आवश्यक आहे. हे तुम्हाला समजलंय? वाव, फंटास्टिक, जबरदस्त, लवकर लिहा. त्यामुळं आता खर्च कमी होईल, उत्पन्न वाढेल, शेताबरोबर आणखी उत्पन्न वाढेल आणि उत्पादन क्षमता वाढली, निरोगी माती, निरोगी पीक, उत्पन्न चांगलं आणि शिवाय शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं, तर सगळ्याच गोष्टीमध्ये फायदा. बाय ऑर्गॅनिक खत म्हणजे नेमकं काय असतं? तर ते 100% नैसर्गिक. 100% नैसर्गिक म्हणजे अगदी कुजलेल्या, सडलेल्या जीवाश्मांपासून किंवा वनस्पतींच्या अर्कापासून ह्या प्राप्त केलेली खतं असतात. याला काय म्हणतो आपण? बायो ऑर्गॅनिक. याच्यामध्ये बॅक्टेरियाज असतात, गुड बॅक्टेरिया. मी ठराविक ठिकाणी खत आल्यानंतर त्याच्यातले मेन जे USP बॅक्टेरिया आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे. किती लोकांना आतापर्यंत अंडरस्टँड झाले? लवकर सांगा बरं. फंटास्टिक. किती लोकांना समजतंय? लर्निंग व्यवस्थित होत आहे? सांगा बरं. येस.
आणि अशा पद्धतीने माहिती घ्या, लोकांपर्यंत पोहोचा. मातीतील जीव वाढतात, बायो ऑर्गॅनिक खत, झाडं मजबूत होतात आणि झाड मजबूत असेल तर त्याचं उत्पन्न पण चांगलं असेल आणि झाडं लवकर पडणार नाहीत. जलद उत्पादन मिळतं, त्यामुळे झाडं लवकर पडणार नाहीत. बायो फर्टिलायझर्स आपण इतकी सगळी चर्चा आता आपण पाहिली. बायो फर्टिलायझर्स मध्ये आपण ऑलरेडी मार्केट आता पाहतोय, म्हणजे भारत सरकार याला प्रमाणित करत आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी सुद्धा सांगतात की आता शेतकरी बांधवांनो, ते काय म्हणतात, भाई और बहनों, अभी हमें रासायनिक खेती के अलावा हमें सेंद्रिय खेती की तरफ बायो ऑर्गेनिक फर्टिलायझर्स डालना जरूरी है. त्यांच्या बरेचसे असे काही तुम्ही व्हिडिओ बघा, त्यांनी भरपूर ठिकाणी भरपूर शहरांमध्ये स्वतः आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी या गोष्टीवर फार फार चर्चा केलेली आहे. आणि हा खूप महत्वाचा विषय आपल्यासाठी. त्यामुळे ऑलरेडी आता लोक या दिशेने प्रवास करतायत. 2022 साली हा जो बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा जो रेव्हेन्यू जनरेट झाला तो 50,000 कोटी, 2023 मध्ये 53, 87 ते 90,000 कोटी. याचाच अर्थ 2030 सालापर्यंत 1,00,000 करोड पर्यंतचा टर्नओव्हर या बायो ऑर्गॅनिक खतांमध्ये. तिथून अंडरस्टँड होते. बरेचसे लोक म्हणतात सर शेती हा विषय माझा नाहीच आहे, मग मी मीटिंग का अटेंड करू? हो का नाही? पण आज हे लक्षात घ्या की तुम्ही डीएक्सएन मध्ये आहात, तुम्ही डीएक्सएनचं एक रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आहात आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अनेक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणार आहात. तर तुम्हाला जुजबी नॉलेज, बेसिक नॉलेज असणं फार आवश्यक आहे आणि खूप मोठ्या मार्केट सेगमेंटला तुम्ही टच करत आहात. त्यामुळं हे जर आपण एकदा का या गोष्टीला जर आपण पोझिशनिंग प्रॉपर, एज्युकेशन, ट्रेनिंग आणि कार्यशाळांच्या माध्यमातून जर शेतकरी लोकांपर्यंत पोहोचवलं तर प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी करोडपती झाल्याशिवाय राहणार आहे. तुमचे लाईफ सुद्धा बदलायला मदत करेल. कारण 1,00,000 कोटींचं मार्केट ऑलरेडी भारत सरकारने इस्टिमेट केलेलं आहे. पीएम प्रमाणित आहे. शेतकरी झपाट्याने सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत, जैविक खतांकडे वळत आहेत. जैविक खतं म्हणजेच आपण आता पाहिल्याप्रमाणे याचा वापर शेती पिकांसाठी होऊ शकतो, फळबागांसाठी होऊ शकतो, भाजीपाल्यांसाठी होऊ शकतो, नर्सरीमध्ये, खास करून शहरांमध्ये असलेल्या छोट्या छोट्या नर्सरी, या नर्सरीमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि त्या नर्सरीमध्ये प्रत्येक गोष्टीला समजावून सांगा रसायनांपेक्षा ऑर्गॅनिक. की तुला समजतंय की आजकाल स्वतः बरीचशी लोक ऑर्गॅनिक शेती किंवा ऑर्गॅनिक फूड मागत आहेत. त्यामुळे ऑर्गॅनिक फूडची मागणी जास्त आहे, ऑर्गॅनिक फूडची किंमत सुद्धा मार्केटला जास्त आहे. तर याच्यावर ऑलरेडी याचा प्रचार करणं आणि हे जे आम्ही आता उत्पन्न निर्माण करतोय पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्याचा निर्माण करून लोकांपर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे. निरोगी पिकं, निरोगी जीवन, निरोगी व्यक्ती, यासाठी आपल्याला नर्सरीतल्या लोकांना गाईड करणं फार आवश्यक आहे. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी बागायती निर्माण केलेत, ज्यांनी ज्यांनी मोठमोठे ग्रीन हाऊस निर्माण केलेत, पॉली हाऊस, नेट हाऊस, अशा अनेक लोकांना छोटे छोटे गार्डन्स अशा ठिकाणी, किंवा काही लोकांनी घरामध्ये आपल्या स्वतःच्या गॅलरीज मध्ये छोटे छोटे गार्डन उपलब्ध निर्माण करून दिलेत. या सर्वांसाठी डीएक्सएन घेऊन आली आहे बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. चला एक छोटासा व्हिडिओ बघूयात. दिसतोय का बघा बरं, आवाज येतोय का सांगा. एक सुंदर व्हिडिओ आपण प्ले करूयात. फक्त 50 सेकंदचा व्हिडिओ आहे, पण छान वाटेल तुम्हाला. मस्त व्हिडिओ आहे कंपनीचा. आणि पहा, कंपनीने खूप छान ब्रँडिंग केलेलं आहे. भरपूर प्रमाणामध्ये छान छान व्हिडिओ कंपनी इंस्टाग्राम आणि फेसबुकला अपलोड करते. बघूयात. आवाज येत असेल तर काय लिहायचं? एव्ही. काय लिहायचं? एव्ही. वाव, अपेक्षित आहे. सर्वांच्या क्लॅप मला अपेक्षित आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया बायो ऑर्गॅनिक खतांचं. मित्रांनो, बायो ऑर्गॅनिक खतांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट येतो तो म्हणजे युनिव्हर्सल. सगळ्यांनी लिहून घ्या. बरेच लोक प्रश्न विचारतात, सर आमच्याकडे कापूसची शेती आहे, सोयाबीनची शेती आहे, आमच्याकडे काही लोक म्हणतात डाळी आहेत, राईस आहे, भात आहे, ऊस आहे, तर तुमचे खत कोणत्या पिकासाठी आहे? तर शब्द वापरा युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे काय? होलिस्टिक. जसं आपण गॅनोडर्मा, स्पायरुलिना, मोरिंडा सेट्रिफोलिया, व्हर्जिन कोकोनट ऑइल, काय शब्द वापरतो? संपूर्ण शरीरासाठी वापरतो का नाही? युनिव्हर्सल. तसं सर्व प्रकारच्या पिकांसाठी, सर्व प्रकारच्या
भाज्या पालेभाज्यांसाठी, सर्व प्रकारच्या फळबागायतीसाठी हे युनिव्हर्सल खत कंपनीने लॉन्च केलेले आहेत. याचा अर्थ काय हो? आपण डायरेक्टली त्या पिकांवर काम न करता त्याच्या मूळ कारणांवर काम करत आहोत, जिथून उत्पन्न वाढू शकतो. यालाच म्हटलं जातं पिकांच्या वाढीचे टप्पे. मग तुम्हाला अभ्यास कोणत्या गोष्टीचा करायचा आहे? तुम्हाला अभ्यास करायचा आहे स्टेज 1 कोणती टप्पा आहे, स्टेज 2 कोणता टप्पा आहे. हे जे पिकांच्या वाढीचे टप्पे असतात ते टप्पे आणि त्याला लागणारी खतं तुम्हाला माहित झाली तर तुम्ही योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने पोझिशनिंग आणि शेतकरी बांधवांची चांगली मदत करू शकता. त्यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे सॉइल प्रिपरेशन किंवा सॉइल ट्रीटमेंट. याला काय म्हणतो आपण? फील्ड प्रिपरेशन, मातीचा उपचार. पुढे पाहू आपण काय आवश्यक आहे. ॲग्रो ह्युमिक आहे, त्यानंतर ॲग्रो ॲक्वाजेल आहे, ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट हे काल लॉन्च झालं प्रोडक्ट आपल्याकडे. छान प्रोडक्ट लॉन्च झालं बघा. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट ह्याची पण माहिती आपण आज पाहणार आहोत. आणि ॲग्रो वर्मी कंपोस्ट हे ऑलरेडी आपल्याकडे 1 महिन्यापासून लॉन्च आहे. आणि याचे ऑलरेडी उत्पन्न आणि याची सेलिंग याची भरपूर प्रमाणामध्ये आता याचा ऑलरेडी सेल्स भरपूर वाढला. कारण 1 महिना झालं हे ॲग्रो वर्मी कंपोस्ट लॉन्च होऊन. कोणती प्रिपरेशन आहे? मातीचा उपचार. लिहून घ्या सर्वांनी, मातीचा उपचार. त्यानंतर बीजोपचार, बीजाचा उपचार म्हणजे ॲग्रो 83. याच्यामध्ये एक मास्टर प्रोडक्ट आहे ते म्हणजे सर्व प्रकारच्या बीजांवर उपचार करण्यासाठी ॲग्रो 83. स्टेज 3 मध्ये जर्मिनेशन म्हणजे काय आहे? तर म्हणतात अंकुर अवस्था. अंकुर फुटतो की नाही, अंकुर अवस्था. ही अंकुर अवस्था म्हणजे आपण पाहतो जर्मिनेशन. आणि जर्मिनेशन मध्ये 2 प्रकारची खतं आहेत, ॲग्रोवॅम आणि ॲग्रो नॅनोटेक. यामध्ये आता ॲग्रोवॅम आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. त्यानंतर चौथी जी स्टेज आहे पिकांच्या वाढीची, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. यामध्ये डीएक्सन ॲग्रो एनपीके ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध आहे. डीएक्सन ॲग्रो एल्गी कालपासून लॉन्च झालेलं आहे. मी आज माहिती घेणार आहे, तुम्ही माहिती ऐकणार आहात. ॲग्रो ह्युमिक हे पण लॉन्च झालेलं आहे. आणि ॲग्रो नॅनो पोटॅश हे आपल्याकडं लॉन्च होतंय आता. सो ॲग्रो नॅनो पोटॅश, येस. आणि त्यानंतर जो टप्पा येतो तो म्हणजे अंतिम टप्पा, त्याला म्हणतो आपण फ्लावरिंग आणि फ्रुटिंग, फुलोरा आणि त्यानंतर फळधारणा. याच्यासाठी कंपनीने ऑलरेडी 4 प्रकारची खतं, ॲग्रो गोल्ड, ॲग्रो केअर, ॲग्रो नीम पावडर आणि ॲग्रो 83 नॅनोटेक अशा पद्धतीने टोटल 15 प्रकारची खतं डीएक्सएननी लॉन्च केलेली आहेत. यामध्ये ॲग्रो जो वर्मी कंपोस्ट आहे याच्यामध्ये 2 क्वांटिटी आहेत. एक छोटी बॅग आहे ती 1 किलोची आहे आणि मोठी बॅग आहे ती 5 किलोची आहे. त्यामुळे त्याची संख्या केली तर 16 होतात. समजते सर्वांना? आता समजून घ्यायचा पिकांच्या वाढीचे टप्पे. आणि आता आपण समजूया, चला शेतामध्ये जाऊयात. तयार आहात? चला 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 फार्म मध्ये जाऊयात. आणि फार्म मध्ये सगळ्यात पहिले दिसते माती. मला सांगा, आता पेरणीचा काळ सुरू होईल. पेरणीच्या अगोदर जी तयारी करायला पाहिजे ती म्हणजे जसा पाऊस पडतो आणि माती थोडीशी मऊ बनायला लागते त्यावेळेला इमिजिएटली त्याला गुड बॅक्टेरिया देणं फार आवश्यक आहे. तर चला शेतामध्ये म्हणजेच काय, सगळ्यात पहिला मातीचा उपचार. मी तुम्हा सर्वांना एक इंटरॅक्टिव्ह प्रश्न विचारतो, मला उत्तर काळजीपूर्वक द्या. किती शेतकरी मातीचा उपचार करत आहेत? माझा सिंपल प्रश्न आहे. आणि गावागावामध्ये, खेडेगावांमध्ये किती शेतकरी मातीचा उपचार करत आहेत? नाहीच्या बरोबर आहे. नाहीच्या बरोबर संख्या याची मित्रांनो. किती तुला समजतंय? लवकर लॅबर चॅट बॉक्स मध्ये. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही मातीचा उपचारच केला नाही आणि त्याच पद्धती वापरत राहिल्या ज्या जुन्या काळात परत वापरत होता, 10 वर्षापूर्वी जे वापरत होतं तेच तुम्ही करता, उत्पन्न तेच मिळणार. आता उत्पन्न वाढवायचं असेल, शेतीतलं उत्पादन आपल्याला वाढवायचं असेल तर सुरुवातच पहिल्यांदा मूळ कारणापासून केली पाहिजे. त्यालाच म्हणतो आपण मातीचा उपचार. त्यालाच काय म्हणतो आपण? मातीचा उपचार. मग मातीचा उपचार करताना डीएक्सएन मध्ये कोणतं खत आहे? तर डीएक्सएन खूप सुंदर खत लॉन्च केलंय. याचं का आवश्यक आहे पहिल्यांदा ते बघूया. मातीच्या उपचाराची आणि पूर्वतयारीची का गरज आहे? तर सर्वात पहिला मातीचा कडकपणा कमी करून मातीला सुपीक बनवणे. कडकपणा म्हणजे माती काय झाली, एकदम राट आणि कडक झाली. मातीमध्ये नांगर लवकर लागत नाहीये. मातीचा कडकपणा, हार्डनेस वाढत गेल्यामुळं पाणी धरून ठेवण्याची जलधारण क्षमता कमी कमी होत चालली आहे. त्याच्यामुळं सॉइल ट्रीटमेंट मध्ये मातीचा कडकपणा कमी करणं, मऊ आणि मुलायम माती बनवणं, भुसभुशीत माती बनवणं, मातीचं सुपीकता वाढवणं. मातीमध्ये जलधारण क्षमता म्हणजे पाणी टिकवण्याची क्षमता वाढवणे. जी माती कडक असते त्याच्यामध्ये पाणी ठेवण्याची, पाणी टिकवण्याची जलधारण क्षमता कमी होते. मातीचा पीएच हा सामान्य करणे. हा मातीचा पीएच प्रचंड प्रमाणात रसायन वापरून आपण ऍसिडिक बनवत चाललोय. त्यामुळे जैविक क्षमता काय होत चालली? कमी होत चालली. जीव नाहीसे होत चालले. मातीतले जीव नाहीसे होत चाललेत. त्यामुळे जैविक क्षमता वाढवणे. चौथा पॉईंट, माती भुसभुशीत करून
शेती जिवंत करणं म्हणजेच काय? जिवंत करणं म्हणजे जीवाश्म वाढवणं. त्या ठिकाणी गुड बॅक्टेरिया वाढवणं. पिकांच्या वाढीसाठी, पिकांच्या मुळाच्या वाढीसाठी फार आवश्यक. मुळं जर मजबूत असतील तर येणारं पीक चांगलं येईल. आणि मुळं जर चांगली बनवायची असतील तर पहिली मातीमध्ये आपल्याला जिवंत करणं फार आवश्यक आहे. म्हणून डीएक्सएन ह्या गोष्टी महत्वाचं सांगते ते म्हणजे उत्पन्न आपोआप वाढते. आणि यासाठी डीएक्सएन घेऊन आली आहे. 2 खतं आहेत. पहिलं खत आहे ॲग्रो वर्मी कंपोस्ट. ॲग्रो वर्मी कंपोस्ट. ॲग्रो वर्मी कंपोस्ट म्हणजे काय? तर मायक्रोबियल सॉइल फर्टॅलिटी एन्हान्सर. मायक्रोबियल म्हणजे गुड बॅक्टेरियाज. आता याच्यामध्ये काय आहे? तर नीट व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. मार्केटमध्ये बरीच लोक कंपोस्ट वापरतात, ट्रॉलीनी वापरतात. 1 एकर क्षेत्रामध्ये 1 टन कंपोस्ट वापरतात. हो का नाही? किती लोकांना बरोबर वाटतं? येस येस. आणि ज्यावेळी तुम्ही सांगता हे तर फक्त 5 ते 10 किलो टाकायचं आहे, तर शेतकरी लोकच आपल्याला उलट प्रश्न विचारतील, सर मी तर 1 टन टाकतो, पोत्यानी खत आणतो. वर्मी कंपोस्ट तुम्ही जे आम्हाला दिलं ते 5 किलो काय होणार ह्यानी? किंवा 10 किलो टाकून काय फायदा होणार? तर तिथं तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही जे कंपोस्ट टाकता त्याच्यामध्ये हे जे डीएक्सएननी भारत शासनाचा अभ्यास घेऊन, भारत शासनाने याच्यावर अभ्यास केलाय ऑलरेडी. एफसीओ जी असते, एफसीओ म्हणजे आपली भारतीय शासनाची ऍग्रिकल्चरची एक ऑर्गनायझेशन जी याच्यावर अभ्यास करते आणि आपल्याला गाईडलाईन देते. त्या एफसीओच्या नॉर्म्स प्रमाणे भारतीय शासनाच्या नियमानुसार डीएक्सएननी स्वतः एक रिसर्च करून 3 प्रकारचे बॅक्टेरिया या वर्मी कंपोस्ट मध्ये ऍड केलेत. म्हणून आपला एक युनिक बॅक्टेरिया ज्याला नाव दिलंय, जसं तुम्ही पाहिलं असेल आपल्या कंबुचा मध्ये काय टाकलं? एक युनिक बॅक्टेरिया. डॉक्टर लिमशी आम्ही चर्चा केली तेव्हा काय आलं? डॉक्टर लिम म्हणले 30 प्रकारचे मायक्रोब्स आपण आपल्या कंबुचा मध्ये सोडले. 30 प्रकारचे वेगवेगळे मायक्रोब्स. त्यामुळे त्याचा जो कंबुचा आहे तो आपला युनिक कंबुचा बनतो. त्यामधून जो स्कोबी येतो तो युनिक स्कोबी बनतो. तसं वर्मी कंपोस्ट मध्ये हे 3 प्रकारचे युनिक बॅक्टेरिया आहेत. त्याला म्हणतात इसेन्शियल मायक्रो बॅक्टेरिया. याची संख्या यामध्ये जास्त असल्यामुळे कोणता कोणता बॅक्टेरिया आहे? यामध्ये आहे फोटोट्रॉपिक बॅक्टेरिया. फोटोट्रॉपिक बॅक्टेरिया काय करतो? प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढवतो. साहेब म्हणजे काय हो? म्हणजे ज्या वेळेला प्रकाश पडतो, सूर्यप्रकाशाकडून ऊर्जा खेचून घेऊन त्यातून पोषण तयार करण्याची क्षमता प्लांट मध्ये वाढते, मातीमध्ये वाढते. म्हणून याला म्हणतात फोटोट्रॉपिक बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया म्हणजे काय? ज्यावेळी तुम्ही हे खत टाकता त्यावेळी तो बॅक्टेरिया त्याची संख्या काय करतो? वाढवतो. कोट्यवधीच्या पटीने वाढवतो. यामध्ये लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया जो मातीला मऊ आणि मुलायम बनवायला मदत करतो. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. आणि यामध्ये ईस्ट आहे, ते माती भुसभुशीत करायला मदत करतं. आणि माती भुसभुशीत असली पाहिजे का कडक असली पाहिजे? माती ही भुसभुशीत असली पाहिजे. म्हणून हे 3 प्रकारचे बॅक्टेरिया, हे युनिक बॅक्टेरिया याच्यामध्ये असल्यामुळं आपलं जे ॲग्रोवर्मी कंपोस्ट आहे, 1 टन जे लोक टाकत होते त्याचे जे परिणाम त्यांना मिळत होते ते आपल्याला फक्त 5 ते 10 किलो खतामध्ये मिळणार आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. क्लाप करा सर्वांनी, क्लाप करा सगळ्यांनी. त्यामुळे हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला की हे 5 का 10 किलो का? 1 एकर क्षेत्रामध्ये 5 ते 10 किलो वापरायचं. म्हणजे ही 5 किलोची बॅग दिसते ना मोठी, ही तुम्हाला 2 बॅग वापरायचे. 1 एकर क्षेत्रामध्ये 5 ते 10 किलो वापरायचं. फायदा बघा, मातीमध्ये बघा हवा खेळण्याची क्षमता वाढते. म्हणजे दिसते तुम्हाला जी डिस्ग्रेडेड म्हणजे डिग्रेडेड जी माती आहे ती कडक आहे. त्याचा वरचा जो लेअर आहे तो पूर्णपणे कडक आहे. पाणी सुद्धा शोषण करण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे हवा खेळती राहत नाही, ऑक्सिजन मिळत नाही मुळाला, बीजांना. आणि त्याच्यामुळे तिथं चांगले जीवाश्म वाढत नाहीत, असलेले जीवजंतू नाहीसे होतात. आणि त्यालाच म्हणतो आपण एक अनहेल्दी सॉइल झालेली आहे. आणि याला माती सुधारक म्हणूया. काय म्हणूया आपण याला? सर्वांनी लिहा, माती सुधारक, माती सुधारक, माती सुधारक, माती सुधारक, माती सुधारक. यासाठी याचं प्रमाण सुद्धा सांगितलं जातं. ते म्हणजे किती वापरायचं तुम्हाला? 5 किलो आहे. किती किलो बॅग आहे? 5 किलो. आता हे तुम्हाला मातीचा उपचारासाठी वापरता, याचा अर्थ तुम्हाला 5 किलो हे क्षेत्रामध्ये, तुमच्या 1 एकर क्षेत्रामध्ये 5 किलोची बॅग, 5 किलोची बॅग हे तुम्हाला राखेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मातीमध्ये मिक्स करा. 3 किलो माती घ्या आणि 5 किलो वर्मी कंपोस्ट घ्या आणि पूर्णपणे काय करा? छिडकाव करा. 3 किलो माती आणि 5 किलो वर्मी कंपोस्ट असेल, ज्यावेळी तुम्ही मिक्स करता त्यावेळेला प्रत्येक तुमच्या छिडकावामध्ये 1 ते 2 ग्रॅम बॅक्टेरिया जाणार आहे. पण त्या प्रत्येक ग्रॅम मध्ये भरपूर कोट्यवधी बॅक्टेरिया आहेत. ते तुम्हाला समजतं? येस. त्यामुळं 3 किलो माती आणि 5 किलोची बॅग अशा पद्धतीचं तुम्ही एकत्र करून हे 1 एकर किंवा त्याच्यामध्ये 1 एकराला तुम्हाला 6 किलो माती लागेल आणि 10 किलो तुम्हाला वर्मी कंपोस्ट लागेल.
समजले का लवकर? अंडरस्टँडिंग? येस 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 येस. सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त, कारण तिथं उपचार कशा झालाय? मातीचा झालाय. आता तिथं तुम्ही कोणतीही शेती निर्माण करा. आणि हे कधी टाकायचंय? नांगरणीच्या बरोबर अगोदर. तुम्ही आता टाकलं उन्हामध्ये, आता पूर्णपणे आणि पूर्णपणे कडक उन्हाळा चालू आहे, पाणी पण नाहीये मातीमध्ये, आणि नांगर करायला तुम्ही फार वेळ लावलात, तर मात्र ते जे टाकलेले बॅक्टेरिया सुद्धा उन्हाने मरून जातील. म्हणून हे टाकताना तुम्हाला टाकायचे नांगरणीच्या एक्झॅक्ट अगोदर. नांगरणीच्या एक्झॅक्ट अगोदर, किंवा जर नांगरणी केली असेल तर नांगरणी पाटा करण्याच्या अगोदर. पाटा म्हणजे लेवलिंग करतो ना आपण, ते पाटा करायच्या अगोदर, याच्या अगोदर तुम्हाला हे खत वापरायचं आहे. ते म्हणजे ॲग्रो वर्मी कंपोस्ट. ॲग्रो वर्मी कंपोस्ट. दुसरा जो प्रोडक्ट आहे माती सशक्तीकरणासाठी, आणि याचं नाव आहे ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. माती सशक्तीकरणासाठी याला नाव आहे सॉइल कंडिशनर. या डायरीमध्ये सॉइल कंडिशनर, मातीचं सशक्तीकरण. आता नेमकं काय? तर मातीमध्ये हेवी मेटलचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आता. जर मातीमध्ये हेवी मेटल जास्त असतील, आर्सेनिक असेल, कॉपर असेल, म्हणजे जस्त असेल, त्याच्यानंतर आपण पाहतो पारा आहे, अशा अनेक जे हेवी मेटल्स असतात, याची संख्या जर मातीमध्ये जास्त वाढली, तर मात्र मग काय होतं? तुम्ही दिलेलं रासायनिक खत सुद्धा तुमचं प्लांट व्यवस्थित घेऊ शकत नाही. माती त्याला ऍब्झॉर्बच करू शकत नाही. म्हणून तुमचे हेवी मेटल मातीमध्ये जे असतात, त्याला संतुलित करण्यासाठी ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. आता यामध्ये काय काय आहे? यामध्ये ऑलरेडी पोटॅशियम आहे. त्यामुळे ते ऑलरेडी पोटॅशियम हा जो घटक आहे, हा मुळांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ऑलरेडी मातीमध्ये पोटॅशियमची संख्या वाढते. शिवाय याच्यामध्ये असे काही जी काय म्हणजे यामध्ये तत्व आहेत. ह्युमिक ऍसिड आहे, किती प्रमाणे बघूया आपण. सगळ्यांनी पहा, पोटॅशियम ह्युमेट 15%, फुल्विक ऍसिड 12%, ह्युमिक ऍसिड, समुद्री शेवाळ आणि सेंद्रिय पदार्थ म्हणजे अगदी कुजलेल्या किंवा सडलेल्या किंवा अनेक अशा मेलेल्या जीवजंतूंच्या अर्कापासून बनलेले सेंद्रिय पदार्थ हे 50%. आणि बाकीचे पोटॅशियम ह्युमेट, फुल्विक ऍसिड, ह्युमिक ऍसिड, समुद्री शेवाळ, हे सगळं एकत्र केल्यामुळं हे एक युनिक प्रोडक्ट बनतो, ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट हे मातीचं कंडिशनिंगचं काम करतो. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, मातीतील हेवी मेटल संतुलित करतो, मातीचा ताण कमी करतो. मातीचा तणाव काय होतो? कमी होतो. याचा स्ट्रेस कमी होतो. आणि मातीचा ताण कमी झाला की ऑटोमॅटिकली काय होतं? तुमचं उत्पन्न वाढायला सुरुवात होते. याच्यामध्ये आपण पाहतोय त्याची मातीची कार्यक्षमता वाढते. आणि याचा देखील वापर तुम्ही 6 ते 10 ml हे 1 लिटर मध्ये वापरा. 1 लिटर मध्ये एक जी बॅग तुम्हाला दिसते, एक जो बॅग, हा जो डब्बा दिसतोय, हा 1 लिटर प्रति एकर लिक्विड आहे. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. एका लिटरला 1 एकर. येस, तुमच्या एका एकराला हे 1 लिटरचं लागतं. मग याला काय करायचंय? समजा हे 1 लिटर आहे, म्हणजे 1000 ml आहे. तर तुम्ही 15 लिटरचं जर तुम्ही कॅन वापरताय, टँक, तर त्याच्यामध्ये 15 म्हणजे 150 ml वापरायचंय. समजतंय का? येस. 10 लिटरचं असं तर 100 ml. अशा पद्धतीने तुम्हाला हे वापरा, जेणेकरून हे तुम्ही फॉलियर स्प्रे पण करू शकता. फॉलियर स्प्रे आहे, ड्रिचिंग आहे, शिफारस केलेली पिकं आहेत सर्व प्रकारची. ऑल क्रॉप, ऑल क्रॉप. फायदा आहे, जमिनीतील पोषक द्रव्यांचं शोषण वाढते, सुपीकता वाढते, सेंद्रिय पदार्थ वाढतात, पीएच कायम ठेवला जातो, मातीतील सूक्ष्म जीवक्रिया वाढवली जाते, जड धातूंचं प्रदूषण कमी करते. जड धातू म्हणजेच हेवी मेटल्स. हेवी मेटल्स. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट अतिशय इम्पॉर्टंट खत आहे मित्रांनो. याची माहिती आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. किती लोक समजले? लिहा लवकर. यस लिहा, यस लिहा, यस लिहा. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. किती लोकांना समजले? लवकर लिहा, लवकर लिहा, लवकर लिहा. येस, याच्यामध्ये स्पेशली लिग्नाइट कोयला वापरला गेला आणि नैसर्गिक कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या जीवाश्मांपासून बनलेला अर्क एकत्र केल्यामुळं त्या ठिकाणी मातीचा भुसभुशीतपणा वाढवायला हे खत मदत करतो. लवकर लिहा यस, लवकर लिहा यस, 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 यस. लवकर लिहा यस. फंटास्टिक. चला पुढे जाऊयात, पुढे जाऊयात, पुढे जाऊयात, पुढे जाऊयात. आता यानंतर येतं सीड ट्रीटमेंट. कळालं तुम्हाला? सगळ्यांदा उपचार कुठला केला? मातीचा उपचार. मातीच्या उपचारानंतर कोणता प्रकार आला पुढे? सीड ट्रीटमेंट म्हणजे बीजोपचार. बीजाचा उपचार करणं का गरजेचं आहे? तर बीजांचा उपचार हा यासाठी गरजेचा आहे की बियाणांना बुरशी लागून बीज सडण्याची समस्या वाढली आता. म्हणजे काय हो? जर समजा तुम्ही बियांचा उपचार करता,
जर तुम्ही बीज आणलं बाजारातून किंवा घरातून आणि डायरेक्ट मातीमध्ये टाकलं तर त्या ठिकाणी बीज सडण्याची प्रोसेस जास्त होऊ शकते. असं म्हटलं जातं 70% पर्यंत बीज हे माती पकडून ठेवते, 30% तिथेही नाहीशी होतात. समजतंय का? आणि प्रश्न विचारा शेतकरी बांधवांना, किती शेतकरी बांधव आता अशा आहेत? तुम्ही पण हा प्रश्न काळजीपूर्वक ऐका. तुमच्या आजूबाजूला बरेचसे शेतकरी बांधव आजच्या प्रोग्राम मध्ये पण बसले असतील, तर तुमच्यापैकी किती शेतकरी मित्र आहेत की जे बीजावरती उपचार करतात बीज टाकण्यापूर्वी? लवकर लिहा येस और नो मध्ये. किती असे शेतकरी मित्र आहेत की जे बीजावरती उपचार करतात आणि नंतर बीज मातीमध्ये रुजवतात? याचं उत्तर नाहीच्या स्वरूपात मिळतं मित्रांनो. याचं उत्तर नाहीच्या स्वरूपात होतं. आणि यामुळे काय होतं, बीजाला एक कोटिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बीज रुजू करायचं असेल आणि त्याला जर्मिनेशन पर्यंत चांगलं घेऊन जायचं असेल, अंकुर चांगला आणायचा असेल, प्रत्येक बीज चांगलं लागू द्यायचं असेल आणि ते जर वाढवायचं असेल आपल्याला उगवण क्षमता, तर नायट्रोजनचं स्थिरीकरण फार महत्वाचं आहे. नायट्रोजन हा सर्वात इम्पॉर्टंट घटक आहे की जिथं या खतांसाठी आवश्यक आहे. आणि यासाठी आपले शेतकरी मित्र काय करतात? युरियाचा वापर करतात. कशाचा वापर करत आलेत? युरिया. ते त्या बीज पेरताना त्याच्याबरोबर युरिया पण टाकतात. युरिया टाकल्यामुळे काय होतं? युरिया हा निर्जीव फॉर्म मध्ये असतो. युरियामध्ये मिळणारं कंटेंट हा निर्जीव फॉर्म मध्ये. ते जर एखाद्या प्लांटच्या मुळाशी, पिकाच्या मुळाशी फक्त 2 ग्रॅम आवश्यक होतं, पण तिथं 4 ग्रॅम गेलं, तर काय होईल हो? ते बीज सडण्याची प्रोसेस होऊ शकते. येस. आणि शिवाय त्या ठिकाणी ते निर्जीव फॉर्म मध्ये तसंच राहतं. ते जागा सोडू शकत नाही, त्याला हलता येत नाही, कारण ते जीव नाहीये. त्यामुळे ते त्याच ठिकाणी प्रदूषित बनवतं मातीला आणि पुढच्या वेळेला पण नुकसान निर्माण करून देऊ शकतो. ते तुम्हाला समजलं? अंडरस्टँड? येस 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 येस. म्हणून आपण आता याच्या ऐवजी दुसरा जो सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला वापरायचा आहे, रायझोबियम बॅक्टेरिया. लिहा, सर्वांनी लिहा. जेव्हा पण अॅग्रो 83 हातामध्ये येईल, सीड ऍक्टिव्हिटर म्हणजे रायझोबियम बॅक्टेरिया. रायझोबियम बॅक्टेरिया. त्यामुळं युरियामुळे शेतीचं नुकसान झालं, आता आपण वापरायचं रायझोबियम. रायझोबियम बॅक्टेरिया. हा जो बॅक्टेरिया आहे हा एक युनिक बॅक्टेरिया आहे. आणि या बॅक्टेरिया बद्दल जर सांगायचं झालं तर हा एका ml मध्ये 100 कोटी एवढ्या संख्येमध्ये, क्या बात आहे साहेब, 1 ml मध्ये किती आहे? 100 कोटी बॅक्टेरियाज आहेत. हा सीएफओचा आणि आपला एफसीओच्या नॉर्म्स प्रमाणे ज्याचं जे लिमिट असतं ते अगदी त्या लेवल पर्यंत अगदी 83% रायझोबियम आहे यामध्ये. रायझोबियम बॅक्टेरिया हा सर्वात इम्पॉर्टंट घटक आहे. रायझोबियम बॅक्टेरियाचं कोटिंग बीजांच्या बाजूनी तयार होतो. त्यामुळे नायट्रोजन फिक्सेशनला हा मदत करतो, नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो. आणि नायट्रोजन जर त्या बीजाला चांगलं मिळालं तर त्या बीजांची मुळांची वाढ होण्यामध्ये मदत होते. म्हणून कधी पण बीजाचा उपचार करणं फार आवश्यक आहे. जेव्हा पण शेतकरी असा हातामध्ये घ्या बीज, त्यावेळेला तुम्ही बघायचं कोटिंग झालंय का. काय झालंय का? कोटिंग. हे कोटिंग कसं करायचं? तर सरासरी 1 किलो बीजासाठी तुम्हाला वापरायचे 15 ml, 10 ते 15 ml. 1 किलो बीजासाठी फक्त 10 ते 15 ml. मग कसं लावायचं? तर याच्यामध्ये 200 ग्रॅम राख घ्या. बघा मी डिटेल सांगतोय तुम्हाला आता. 200 ग्रॅम राख, राख. शिवाय याच्यामध्ये 1 किलो बीज. आता घेतलं फक्त 10 ते 15 ml रायझोबियम म्हणजे अॅग्रो 83. याच्यामध्ये बीज पूर्णपणे काय करा? मिक्सिंग करा. त्यावेळी तुमच्या बीजाला कोटिंग झालेलं दिसतं. बाकीच्या बीजाला कोटिंग झालेलं नाही ते लक्षात येतं लगेच, हा हे कोटिंग झालं, हे कोटिंग नाही झालं. त्यामुळे तुम्ही सर्व बीज कोटिंग करून घ्या आणि नंतर ते बीज पेरणीला वापरा. हे तुम्हाला समजतंय? येस. त्यामुळं तुम्हाला याचा फायदा होतो. आता समजा त्या प्लांटच्या मुळाशी हे जे बॅक्टेरिया दिसत आहेत, कोणते? रायझोबियम, हे 100च्या ऐवजी 200 पोहोचले तर काय नुकसान होईल का? हे काय करतात? गतिवाहक आहेत. हे तिथं त्या ठिकाणी काय करतात? जरी तिथं जेवढं आवश्यक आहे तेवढा नायट्रोजन तर देणारच प्लांटला, आणि राहिलेलं ते पुन्हा कधी पाहिजे तेव्हा देतच राहणार आणि यांची संख्या देखील ते वाढवणार. हे आहे जीवाश्म. की तुम्हाला समजलं? येस. आता हळूहळू हळूहळू जेव्हा तुम्ही जैविक शेतीकडे जाल, उत्पन्नाचं प्रमाण प्रचंड वाढत जाईल. पहिल्याच वेळेला येईल असं नाही. पहिल्या वेळेला तुम्हाला थोडं रसायनांबरोबर वापरलं तरी चालेल, कारण तुमच्या शेतीला पण रसायनांची सवय लावलेली आहे. पूर्ण रसायन बंद करता येणार नाही, पूर्ण युरिया डीएपी बंद करता येणार नाही. पण शेतकरी बांधवांना सांगा की थोडं थोडं प्रमाण कमी 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 करत चला आणि नंतर रसायनांना रामराम करा. पण थोडा कालावधी द्या. आता मात्र बीजाचा उपचार पहिला करूया, आणि तो म्हणजे रायझोबियम बॅक्टेरियाच्या साह्याने सर्व प्रकारच्या पिकांसाठी. यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, एकदल बीज आणि द्विदल बीज.
द्विदल बीज म्हणजे काय? वाटाणा, हरभरा, मटर जे असते ना, दोन तुकडे झाले की ते दोन दोन बीज तयार होतात. म्हणजे तुम्हाला दिसतं ना, वाटाणा बघा दोन तुकडे होतात, दोन्ही वापरतात. अशा ठिकाणी मात्र याची संख्या वापरा. म्हणजे याला काय सांगितलं, 20 ते 30 ml. 10 ते 15 ml तुम्हाला एक दल बीजसाठी. पण जे दोन बीज असतात, ज्याला डाळीमध्ये दोन भाग पडतात, त्याला काय म्हणतो आपण? द्विदल. आणि द्विदल असेल तर तिथं मात्र याची संख्या वापरा, वाढवा. मग ते बीज जर असेल तर तिथं मात्र 20 ते 30 20 ते 30 ml 1 किलो बीजाला वापरायचं. समजलं का सर्वांना? 20 ते 30 एक बीजासाठीच. त्यामुळे इथं दोन्ही प्रकार सांगितले जातात. नायट्रोजन स्थिरीकरण होतं, अंकुरण सुधारते, झाडांची वाढ होते, मातीची सुपीकता पण वाढवतो. मातीची सुपीकता सुद्धा वाढते. हा आपला एक मास्टर प्रोडक्ट आहे बीज चिकित्सेसाठी, बीज उपचारासाठी. त्याला नाव आहे ॲग्रो 83, बीजांचा उपचार. आता जाऊयात पुढं. जर्मिनेशन स्टेज 3 म्हणजे अंकुरावस्था. ज्या वेळेला जर्मिनेशन स्टार्ट होते, म्हणजे 3 ते 15 दिवसाचा कालावधी पिकांच्या वाढीमध्ये, 3 दिवसापासून 15 दिवसापर्यंत जर्मिनेशन सुरू होते. जर्मिनेशन मध्ये उगवण ज्याला म्हटलं जातं, अंकुरण अवस्था म्हटली जाते. सेंद्रिय खतांची काय बरं भूमिका आहे नेमकी? तर जर्मिनेशन मध्ये मऊ आणि भुसभुशीत माती निर्माण झाल्यामुळं कवळे अंकुर बाहेर येतात. माती जर कडक असेल, मातीमध्ये पाणी जलधारण क्षमता कमी असेल, तर अंकुर लवकर उगवणार नाहीत. समजतंय का? आणि तुम्ही केमिकल टाकून टाकून ती माती पूर्ण कडक केलेली आहे, हे समजून घ्या. त्यामुळे आपल्याला शेतकरी बांधवांना अगदी निरोगी जीवनाचा जसा आपण अभ्यास करत सांगत आलो, जसं कॅन्सर पासून दूर राहण्याचे सुद्धा आपण मार्ग दाखवलाय, तसं मातीमधला सुद्धा आता कॅन्सर बाहेर काढायचा आहे. वावल्या वाव, फंटास्टिक, क्या बात आहे. मातीतला कॅन्सर, मातीतला हृदयरोग पहिला बाहेर काढूया. म्हणजे पुढे लोक निरोगी पण राहतील आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आयुष्यभरासाठी मिळेल. आणि पुढच्या पिढीला चांगली माती. माती मऊ आणि भुसभुशीत असेल तर अंकुर लवकर येतात. ओलावा टिकून ठेवत असल्यामुळं त्या बीजाला सुकायला वेळच मिळत नाही. बियाणाला सुखायला वेळ मिळत नाही, म्हणजे बियाणं तिथं रुजू होणं किंवा त्याची अंकुरण अवस्था वाढते. रासायनिक खतांमुळे उष्णता निर्माण होते, कोवळे अंकुर जळण्याचा धोका जास्त असतो रासायनिक खतांमुळे. जसं म्हटलं ना, 2 ग्रॅम पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी 4 ग्रॅम गेलं तर ते अंकुर जळू शकतात. आणि ज्या वेळेला तुम्ही याचा वापर व्यवस्थित पद्धतीने करता, त्यावेळी मित्रांनो आपल्याला लक्षात येतं की उगवण क्षमता ही वाढते. सुरुवातीला आपण बीज टाकलं आणि 70% येत होतं, आता मात्र 85% वाढ मिळते. वावल्या, त्यामुळे उत्पन्न वाढले 85%. किती टक्के? म्हणून बीजाचा उपचार पण करणं आवश्यक आहे. आणि आता आपण पुढे चाललो आहोत जर्मिनेशन मध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या. मित्रजीवांची वाढ करणं, मित्रजीवाणूंची वाढ करणं मातीला अनुकूल वातावरण निर्माण करतात. आणि यामुळं कमजोर मुळं जर राहिली तर वाढ कमी होते. वाढ कमी राहिली की पीक पडायला लागतं. पीक सारखं पडायला लागलं की उत्पन्न घटतं. त्याला मग कधी फुलं येणार आणि फळं येणार, म्हणजे उत्पन्न काय झालं? घटतं. थोडासा पाऊस आला की सगळं पीक पडलं म्हणतो आपण. पीक पडणं म्हणजे उत्पन्न प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होणं. आणि पीक पडू नये याच्यासाठी पहिली मुळं मजबूत करणं फार आवश्यक आहे. मुळांना एक छोटी जाळी निर्माण होते आणि ती मुळं खूप खोलवर पर्यंत जातात. आणि यासाठी आपल्याला पाहिजे रूट बुस्टर. म्हणून डीएक्सएन आपल्यासाठी घेऊन आली आहे ॲग्रोवॅम, म्हणजे रूट बुस्टर. बघा, मी प्रत्येक खताला नाव देतोय. याला म्हणतात युएसपी. तुम्ही लिहा रूट बुस्टर, सगळ्यांनी लिहा रूट बुस्टर, रूट बुस्टर, रूट बुस्टर. सगळ्यांनी लिहा रूट बुस्टर. कुठे गेलं रूट बुस्टर? हा, रूट बुस्टर. ॲग्रोवॅम यामध्ये कोणता खत आहे? ॲग्रोवॅम. ॲग्रोवॅम म्हणजे एक आपल्याकरता मुळांची जी वाढ आहे त्यामध्ये आहे मायकोरायझा. काय यामध्ये? मायकोरायझा नावाचा बॅक्टेरिया. मायकोरायझा मध्ये जो की व्हॅस्क्युलर आणि अबॅस्क्युलर मायकोरायझा हा आपला जो फंगस आहे, हा याच्यामध्ये असल्यामुळं हा एक्झॅक्टली मायकोरायझा या ठिकाणी पोटॅशियम देऊन तुमच्या मुळांची जी जाळी असते, ज्याला काय म्हणतो आपण, मुळांना शाखा फोडण्यासाठी हा मायकोरायझा फार मदत करतो. मोस्टली गावाकडे आपले शेतकरी जे लोक आहेत ते त्या ठिकाणी डीएपी नावाचं खत वापरतात. परंतु विचार करा, तुम्ही जेवढं डीएपी टाकता ते सगळं प्लांट खेचून घेते का? लवकर सांगा, येस ऑर नो? नाही. तेवढं सगळं आपलं प्लांट घेत नाही. तर जवळपास त्यामधलं 40 ते 50% किंवा 60 ते 70% मातीमध्ये तसंच राहतं. रूट तेवढं घेत नाही. मग अशा वेळेला काय होतो? तो जो लेअर वर्षानुवर्ष वाढत गेला, तर 3 ते 4 इंचाचा डीएपीचा लेअर पांढऱ्या रंगाची दिसते मातीवरून. समजते का सगळ्यांना? पांढरी म्हणजे मगाशी फोटोमध्ये बघितलं तुम्ही,
पांढरट झाली आता जमीन, पांढरट म्हणतात, पांढरट. जी काळी आई होती तिला आपण पांढरट करत चाललोय, तिला आपण विष करत चाललोय. काळ्या आईला काय बनवत चाललो आपण? विषारी बनवत चाललोय. कसं बरं उत्पन्न मिळेल? किती रसायनं टाकली, किती जरी महागडी खतं आणली तरी चांगलं उत्पन्न मिळणार नाही. म्हणून आपल्याला रूट बुस्टर वापरताना मायकोरायझा नावाचा बॅक्टेरिया आपल्याला दिलेला आहे. मायकोरायझा हा जो घटक आहे हा मुळांची वाढ जलद करतो. मुळांची वाढ जलद करतो. यामध्ये फॉस्फरसची प्रमाण, यामध्ये कोणतं प्रमाण आहे? फॉस्फरस. वनस्पतींमध्ये कोशिका विभाजन होते यामध्ये, दिसे का बघा. फॉस्फरस हा मुळांच्या डेव्हलपमेंटसाठी फार इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी जर्मिनेशन स्टार्ट होतं त्या जर्मिनेशन परिस्थितीमध्ये फॉस्फरस मिळणं फार आवश्यक आहे, पहिल्या 3 ते 15 दिवसांमध्ये. त्यामुळे वनस्पतीला कोशिकांचं विभाजन होतं, नवीन शाखा फुटतात. म्हणजे तुम्हाला काय होतं, ढाळ्याला भरपूर जास्त मुळं यायला लागतात. जितकी खोल आणि जितकी लांब मुळं वाढतात तेवढं तुमचं पीक मजबूत बनतं. आपण भुईमुंगाचा ढाळा पाहतो, आपण शेंगा, त्याला जर आपण बघितलं बाहेर काढतो, बाप रे किती मुळं फुटलेली असतात जास्त, त्याला शेंगाही जास्त लागतात, हो का नाही? म्हणून अशा ठिकाणी मायकोरायझा जो आहे हा फॉस्फरसमुळे वनस्पती कोशिकांचं विभाजन निर्माण करून त्या ठिकाणी नवीन फांद्या निर्माण करून त्या ठिकाणी धान्य चमकदार आणि गुणवत्ता वाढवायला तो मदत करतो. याचं देखील प्रमाण तुम्ही पाहायचंय. 100 ग्रॅम ॲग्रोवॅम आहे. किती ग्रॅम आहे? 100 ग्रॅम. आता 100 ग्रॅम आहे म्हटलं की याला 15 लिटरची जी टंकी आहे याच्यामध्ये तुम्हाला 15 लिटरच्या टाकीमध्ये 10 ml वापरायचं आहे. समजलं का? 10 ते 15 ml. येस, 10 ते 15 ml. 10 ते 15 ml हे तुम्हाला एका 15 लिटरच्या टाकीमध्ये वापरायचं आहे. फॉलियर स्प्रे. फॉलियर स्प्रे याचा 2 वेळा वापर करायचा आहे. ॲग्रोवॅमचा वापर 2 वेळा करा. पहिला वापर पेरणीनंतर 7 ते 10 दिवसांनी. पहिला वापर पेरणीनंतर 7 ते 10 दिवसांनी आणि दुसरा वापर पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी. आता तुम्ही म्हणाल सर पेरणीनंतर एकदा वापरलं तर परत दुसऱ्यांदा का बरं वापरायचं? सेकंड टाइम अजून एकदा वापरण्याचं कारण काय? तर याचं कारण आहे, ज्या वेळेला जर्मिनेशन स्टार्ट होतं, अंकुर बाहेर येतात, मुळं पण वाढत असतात, तर पहिले 7 ते 10 दिवसांमध्ये ज्यावेळी तुम्ही त्याला ते खत वापरलं तर तुमचं जर्मिनेशन म्हणजे अंकुर अवस्था सुधारित होते, अंकुर चांगला येतो, 85% वाढ निर्माण होते, मुळं काय होतात त्याची अंकुरमध्ये रूपांतरित होतात आणि 30 ते 35 दिवसांमध्ये काय होतात, मुळं वाढवण्यासाठी, आता अजून खोल मुळं नेण्यासाठी तुम्हाला त्या झाडाची हेल्थ चांगली ठेवायची असेल तर मूळ चांगलं करण्यासाठी पुन्हा एकदा पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी हा तुम्हाला स्प्रे करायचा आहे. फॉलियर स्प्रे. कोणता स्प्रे करायचा आहे? फॉलियर स्प्रे. सर्व प्रकारच्या पिकांसाठी आहे. याचा वापर करायचा आहे. ॲग्रोवॅम. ॲग्रोवॅम नंतर आता पुढे जाऊयात. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. पिकांच्या वाढीचा महत्वाचा टप्पा तो म्हणजे पिकांच्या वाढीसाठी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, वनस्पतिक विकास म्हटलं जातं याला. त्यावेळी पानांचा आणि फांद्यांचा विकास होतो आणि ती जर वाढ चांगली झाली तर नंतर त्याला फुलं देखील चांगली येतात, फळं सुद्धा चांगली येतात आणि ते झाड पडत नाहीये, त्या झाडाला फुलं पेलण्याची क्षमता, फळांना टिकवण्याची क्षमता वाढते. म्हणून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ हा त्या पिकांच्या वाढीचा महत्वाचा टप्पा, हा 4था टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये आपल्याला फॉस्फरसच्या कमतरतेमुळे मुळांचा विकास थांबतो. तुम्हाला कायम मुळांच्या विकासाबद्दल सतर्क राहायचंय. त्यामुळे फॉस्फरस हे मुळांच्या विकासासाठी फार आवश्यक आहे. नायट्रोजन हे पानांच्या वाढीसाठी फार आवश्यक आहे. पिकांची वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात नायट्रोजनच्या कमतरतेमुळे. पिकांची वाढ थांबली, पानं पिवळी दिसायला लागली, काय कमी झालं? नायट्रोजन. कमजोरमुळे कमजोर शाखा, पीक पडण्याची क्षमता, शक्यता वाढते. मित्रजीवांची वाढ वाढली की अतिसूक्ष्म अन्नद्रव्य, यामुळे पिकांचा सर्वांगीण विकास. दुष्काळात देखील कमी पाणी, पिकांचं संरक्षण आणि केमिकल बर्न म्हणजे अति तापमानापासून वनस्पतीला जळू देत नाही. म्हणून डीएक्सएन घेऊन आली आहे. यामध्ये ॲग्रो एनपीके, यामध्ये काही 3-4 खत आहेत, 4 खत आहेत. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये 4 प्रकारची खत आहेत. पहिलं ॲग्रो एनपीके. ॲग्रो एनपीके काय आहे? एनपीके याचा अर्थ होतो प्रायमरी न्यूट्रिशन. लिहून घ्या सगळ्यांनी. प्रायमरी न्यूट्रिशन. आपल्याला सुद्धा सूक्ष्म जीवनसत्व आणि अतिसूक्ष्म जीवनसत्वांची गरज आहे का नाही? तसं आपल्या पिकांच्या वाढीसाठी सुद्धा प्रायमरी न्यूट्रिशन नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 घटक फार इम्पॉर्टंट येतात. म्हणजेच काय हो? नायट्रोजन म्हणजे पानं, नायट्रोजन म्हणजे पानांचा विकास. पोटॅशियम याचा अर्थ होतो फॉस्फरसचा अर्थ होतो मुळांचा विकास, मुळं.
आणि त्यानंतर पोटॅशियम म्हणजे फांद्या आणि फुलं आणि फळांचा विकास. म्हणजे हे 3 महत्वाचे पोषण जर आपल्या प्लांटला व्यवस्थित मिळाले, वेळच्या वेळी मिळाले, तर मात्र मुळांचाही विकास चांगला होतो, पानं फुलांचा विकास चांगला होतो, फांद्यांचा विकास चांगला होतो आणि पिकाला जे महत्वाचं न्यूट्रिशन आहे ते म्हणजे ॲग्रो NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. असा हात केला तर लक्षात येतं, जमिनीच्या मुळांशी आहे फॉस्फरस, पानांना लागतं नायट्रोजन आणि पोटॅशियम हे वाहनाचं पण काम करतं आणि फांद्या फुलांना फळांना वाढायला देखील मदत करतं. पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी हे NPK खत फार महत्वाचं आहे. NPK हे देखील आपण पाहतो सर्व प्रकारच्या क्रॉपसाठी आहे. याचा देखील वापर करताना लक्षात घ्या, 1 लिटर क्षेत्रामध्ये हे तुम्हाला 1 वापरायचं आहे. म्हणजे किती आहे हे? 1 लिटर क्षेत्रामध्ये तुम्हाला वापरायचं आहे. 1 लिटर मध्ये 1 बॉटल. 1 लिटर मध्ये 1 बॉटल, याचा अर्थ 7 ते 8 ml प्रति लिटर पाण्यामध्ये. जर तुम्ही सेपरेट गार्डनला जर पाणी अशा पद्धतीनं तुम्ही जर पानांवरती जर स्प्रे करत असाल तर 7 ते 8 लिटर. 1000 ml आहे म्हणजे तुम्हाला 15 लिटरच्या टाकीमध्ये 150 ml वापरायचं आहे. 150 ml 15 लिटरची टाकी असेल तर मग तुम्हाला 7 टाक्या लागतात तुम्हाला एका एकरामध्ये. त्याला 7 टाकी किंवा 7 टंकी किंवा काय म्हणतो आपण त्याला, ते जे कॅन असतात ते. जर टाकी तुमची 10 लिटरची असेल तर 10 टंकी लागतील तुम्हाला, 10 टाकी लागतील 1 एकर क्षेत्रामध्ये. मग 1 एकर क्षेत्रामध्ये 1 लिटर तुम्हाला हे काय करायचं, फॉलियर स्प्रे. फॉलियर स्प्रे. त्यामुळे 15 लिटरच्या टंकीमध्ये 150 ml, 100 लिटरच्या 10 लिटरच्या टाकीमध्ये 100 ml अशा पद्धतीने तुम्हाला हे वापरायचं. समजलं असं तर यस लिहा बघू बरं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फास्ट फास्ट फास्ट. रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढवतो, वेळेमध्ये तयार होण्यास मदत करतं, फुले आणि पानांची वाढ चांगली होते, त्यामुळे उत्पन्न चांगलं मिळतं. शेतकरी बांधवांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ॲग्रो NPK. त्यासोबत आणखी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ॲग्रो नॅनो पोटॅश. पानांची वाढ, खोडांची मजबूती आणि निरोगी विकास. पानांची वाढ, खोडांची मजबूती आणि निरोगी विकास यामध्ये ॲग्रो नॅनो पोटॅश मध्ये काय USP आहे? पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. लिहून घ्या. काय शब्द याचा अर्थ? पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. याचा अर्थ काय होतो की हा जो बॅक्टेरिया आहे KMB, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हा बॅक्टेरिया गतिशील बॅक्टेरिया. तुमच्या मातीमध्ये ऑलरेडी DAP टाकले गेलेले आहे, त्यामुळे तिथं ऑलरेडी पोटॅश तिथं आहे, पण तो पोटॅश ऑटोमॅटिकली स्वतःहून जागा सोडणार नाही. तर तो पोटॅश घेऊन प्लांटला देण्याची ताकद म्हणजे याला म्हणतो आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. हा जो बॅक्टेरिया आहे हा मातीतलं पोषण काढून तुमच्या प्लांटला घेऊन जातो. त्यामुळे आता तुम्हाला रसायनांचा वापर थोडा कमी केला तरी याचा तुम्हाला फायदा जास्त चांगला मिळतो आणि हळूहळू हळूहळू रसायन बंद करण्याच्या दिशेने आपल्याला जायचंय. त्यामुळे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हा जसा मातीतलं पोषण काढून घेतो तसंच ते मुळांची पण वाढ चांगली करत असताना पोटॅशियम असल्यामुळं त्याचं वहन उपलब्ध करून देऊन फुलांच्या फळांच्या वाढीपर्यंत ते पोटॅशियम म्हणजे मातीतलं पोषण फुलांपर्यंत घेऊन जाण्याची ताकद याच्यामध्ये. वावल्या, फंटास्टिकल्या, जबरदस्त. त्यामुळं पिकांच्या वाढीच्या टप्प्यामध्ये NPK आणि दुसरा आहे ॲग्रो नॅनो पोटॅश. ॲग्रो नॅनो पोटॅश या जर तुम्हाला खताला डोळ्यापुढे आणायचं असेल तर ड्रायव्हरचं काम करतो. लिहून घ्या, लिहून घ्या. मी तुम्हाला खूप सोपं करून सांगतोय आता. ड्रायव्हरचं काम करतो. जमिनीतील पोषक द्रव्य घेणं, साठवणे, मुळांना पोहोचवणे आणि जमिनीतून पोषक तत्व घेऊन शिवाय स्वतः देखील पोषक तत्व निर्माण करून ते वरती फुलाफळापर्यंत ड्रायव्हिंग सारखं घेऊन जाणे हे काम पोटॅश करतं. म्हणून फळांच्या पिकांच्या वाढीसाठी पोटॅशियम हा महत्वाचा घटक आहे आणि हा देखील आपल्याला या ठिकाणी मिळतो ॲग्रो नॅनो पोटॅश. नॅनोचा अर्थ होतो नॅनो मॉलिक्युल. नॅनो मॉलिक्युल म्हणजे नॅनो पार्टिकल. ऍब्झॉर्प्शन जास्त होतं, वहन क्षमता जास्त मिळते, म्हणून याला काय केलं, नॅनो पार्टिकल मध्ये दिले. त्यामुळे याचं ऍब्झॉर्प्शन पण चांगलं मिळतं, वहन क्षमता पण चांगली मिळते आणि नेमकं तुमच्या फळांच्या फुलांच्या विकासासाठी खूप महत्वाचं आहे. याच्यामुळे फळं चमकदार होतात. क्या बात आहे, येस, चमकदार बनतात फळं. याच्यामुळे फळांचा आकार एकसारखा मिळू शकतो. त्याची चव, त्याचा आकार आणि त्याची टेस्ट आपण म्हणतो चव ही तुम्हाला चांगली मिळते आणि हेल्दी. म्हणून ह्याच्यामध्ये आहे KMB म्हणजे कोणता बॅक्टेरिया आहे? पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. ही जी बॉटल आहे ही तुम्हाला 1 लिटर आहे. किती लिटर आहे? 1 लिटर आहे. आता 1 लिटर आहे, 1 एकर क्षेत्रासाठी 1 लिटर पुरेसे 750 रुपयाच्या दरम्यान रेट मध्ये.
फॉलियर स्प्रे पण करता येतो आणि तुम्ही ड्रीप इरिगेशननी पण टाकू शकता. आता नीट व्यवस्थित लक्ष द्या. 1 लिटर म्हणजे पुन्हा एकदा लक्ष घ्या, 15 लिटरची टाकी असेल तर किती लागेल? 150 ml. आणि 10 लिटरची टाकी असेल तर 100 ml. समजलं का? येस. म्हणजे तुम्हाला समजतंय ना व्यवस्थित मी सांगतोय ते. त्यामुळे तुम्ही फवारणीमध्ये फॉलियर स्प्रे करताना टाकीतून करता, तर तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये 150 ml वापरा. आता ड्रीप इरिगेशन मध्ये काय करतात? ड्रीप इरिगेशन मध्ये ते एका पाईप मधून जात असतं. त्यावेळेला 20 ते 25% जास्त वापरा. ड्रीप इरिगेशन म्हणजे पाण्यामधून त्या पाईपीमधून ते जाणार, म्हणजे एखाद्या पहिल्या प्लांट पाशी ते वारंवार पुन्हा पुन्हा तेच खत देत जाईल. म्हणून ड्रीप इरिगेशन मध्ये प्रमाण काय करायचं? याची संख्या वाढवायची. किती वाढवायची? 20 to 25%. समजलं का? जर ड्रीप इरिगेशन करत असाल तर तुम्हाला काय करायचंय? 1 एकर क्षेत्रामध्ये हे जर आपण 1 लिटर टाकणार होतो, आता 1 एकर क्षेत्रामध्ये 1200 ते 1300 ml टाकायचंय. लवकर या, लवकर या. अंडरस्टँड, 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 अंडरस्टँड. कारण ड्रीप एज्युकेशन मध्ये ते काय होतं? पाण्यामधून वहन करत जातो आणि ज्यावेळी तुम्ही फॉलियर स्प्रे करता त्यावेळी ते एकसारखं सगळीकडे जातो. त्यामुळे ड्रीप इरिगेशन मध्ये तुम्हाला प्रमाण थोडंसं जास्त टाकावं लागेल. यामुळं पोटॅशमुळे माती भुसभुशीत होते, फुलांची आणि फळांची गुणवत्ता सुधारते. त्यासोबत वनस्पतीमध्ये पोटॅशियम पोषक द्रव्य पोहोचवण्याचं काम करतो आणि अतिशय सुंदर प्रोडक्ट बनतो हा. हा वाढीसाठी फार महत्वाचा. आता यानंतर आज काल लॉन्च झालेला प्रोडक्ट आहे, सुंदर प्रोडक्ट आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. ॲग्रो एल्गी. ॲग्रो एल्गी याचं नाव मी दिलेलं आहे स्टोमॅटो ऍक्टिव्हेटर. स्टोमॅटा ऍक्टिव्हेटर. सर हे स्टोमॅटा काय प्रकार आहे? तर स्टोमॅटा मला देखील मी पहिल्यांदा ज्यावेळी ऐकलं तेव्हा मला छान वाटलं ती माहिती घेताना, की प्रत्येक पानांवरती सच्छिद्रता असते. म्हणजे काय असतात? सूक्ष्म छिद्र असतात. प्रत्येक पानाला सूक्ष्म छिद्र असतात आणि त्याला म्हणतात, प्रत्येक पानाचं छिद्र म्हणजे ते तोंड असतं पानाचं. ते तोंड उघडलं की पानं पोषण खेचून घेतात, तोंड बंद झालं की पानं पोषण घेत नाहीत. आणि खास करून तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हे जे पानांची जी तोंड आहेत त्याला म्हणतात पानांच्या सच्छिद्रते, त्याला स्टोमॅटो म्हणजे त्याला स्टोमॅटा म्हटलं जातं. सायंटिफिक भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? स्टोमॅटा. आणि त्याचा ऍक्टिव्हेटर म्हणजे ॲग्रो एल्गी. ॲग्रो एल्गी डायग्राम मध्ये पाहायला मिळत आहे बघा. स्टोमॅटा पानांची तोंड ओपन करण्यासाठी हे मदत करतो. येस. गॅनोडर्मा पेशींचं तोंड ओपन करतो, म्हणजे काय होतं? रिसेप्टर्स ओपन होतात. तसं तुमचा स्टोमॅटा म्हणजे पानांची तोंड ओपन करतो. ऍक्च्युली काय होतं सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला लक्षात घ्या की तुमच्या ऑलरेडी वातावरणामध्ये या प्रकृतीमध्ये 17 प्रकारची न्यूट्रिशन्स आहेत जे प्लांटला आवश्यक असतात. किती प्रकारची न्यूट्रिशन? 17 टाईप ऑफ न्यूट्रिशन तुमचे प्लांट घेत असते. पण ते प्लांट घेण्यासाठी, त्या पानांनी ते शोषण करण्यासाठी त्याची तोंड उघडणं फार आवश्यक आहे. त्या प्लांटचं तोंड उघडणं फार आवश्यक आहे. आणि ॲग्रो एल्गीचे तुम्ही ज्या वेळेला त्यावर फॉलियर स्प्रे करता त्यावेळेला पानांचं तोंड उघडण्याची क्षमता वाढते आणि वेळच्या वेळेला तोंड उघडत असल्यामुळं वातावरणाकडून आलेलं पोषण ही पानं चांगला खेचून घेतात. खास करून कोणत्याही प्रकारे ऑक्सिजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन हे 3 घटक जे मातीच्या पोषणामध्ये आवश्यक, प्लांटच्या पोषणामध्ये आवश्यक आहेत, हे खतामधून कधीच दिलं जात नाही. हे प्रकृतीकडूनच घ्यायचंय त्याला. प्रकृतीकडून घेताना त्या प्लांटला, त्या पानांना त्याचं मूळ म्हणजे त्याचं तोंड उघडणं आवश्यक होतं. त्याला म्हणतात स्टोमॅटो ऍक्टिव्हेटर. ज्या वेळेला तुम्ही हे दिसतं बघा, मराठीमध्ये लिहिलेलं, वनस्पतीच्या पानांवर आढळणारी लहान छिद्रे पर्णरंध्र असतात. पर्णरंध्र. टोमॅटोला अगदी मराठी शब्द आहे बघायचं. पर्णरंध्र. आणि या छिद्रांमधून वनस्पती आपलं श्वास घेतात, पोषक द्रव्य खेचून घेतात. वेळच्या वेळी ते उघडण्यासाठी हे नैसर्गिक समुद्री शेवाळ मदत करतं. यामुळे पानं हिरवीगार होतात, पानांची हेल्थ चांगली राहते. यामध्ये देखील रायझोबियम असल्यामुळे नायट्रोजनची क्षमता वाढते. बायो फर्टिलायझर्स जलीय तत्व आहे, त्यासोबत तुम्ही फॉस्फरस आहे, त्यासोबत पीएसबी आहे, एमएल आहे, केएसबी म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया पण आहे, पोटॅशियम पण आहे. हे सगळं एकत्र असल्यामुळं पानांना चांगलं पोषण मिळतं आणि पानं हिरवीगार बनतात. म्हणजेच पिकांचं उत्पन्न आणि त्यासोबत नंतर फुलं येण्याचा जो प्रभाव आहे तो वाढवायला मदत करतात. तुम्हाला समजतं? येस 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 येस. स्टोमॅटा, 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 स्टोमॅटा ऍक्टिव्हेटर यासाठी आपल्याला ॲग्रो एल्गी इस्तेमाल करायचंय. 500 ml आहे. एका एकरासाठी अर्धी बॉटल वापरली तरी चालेल. म्हणजे तुम्ही ॲग्रो एल्गी ही जी बॉटल दिसतीये ती 2 एकराला वापरा किंवा 2.5 एकराला वापरा. 2 ते 2.5 एकराला 1 बॉटल. किती समजलंय? मी सांगेन तुम्हाला 2 एकराला 1 बॉटल वापरा.
ऍग्रो एल्गी. 2 एकरला 1 बॉटल, 2 एकरला 1 बॉटल. फुलं येण्याच्या अगोदर 20 दिवस आधी वापरायचं. म्हणजे पानांवरती फॉलियर स्प्रे करणार आहात तर तुम्ही फुलं येण्याच्या अगोदर 20 दिवस आधी वापरायचं आहे. सर्व प्रकारे कापूसची शेती असेल, भात, गहू, हरभरा, केळी, फुले, कडधान्ये, भाजीपाला यांची सर्व पिके असतील तर तुम्हाला हे सर्व प्रकारच्या वनस्पती, सर्व प्रकारच्या क्रॉपसाठी वापरता येईल. माती व वनस्पतीमध्ये पेशीमध्ये असलेले पोषक तत्व विकसनशील फळापर्यंत पोहोचवते. आता पानामधून पोषण घेऊन ते तुमच्या फळापर्यंत घेऊन जाते. वनस्पतीच्या पेशीच्या आत सायटोप्लाझ्मा म्हणजे अभिसरणास प्रोत्साहित करण्यास मदत करते. त्याला म्हणतात फोटोट्रॉफिक, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला अजून पॉवरफुल बनवण्याचं काम अल्गी करते. पण आम्ही सगळेजण ऑलरेडी अल्गी सेवन करतोय का नाही सांगा बरं. स्पिरुलिना क्लोरोफिल वाढवते, तुमच्या शरीरामध्ये पण तुमच्या पेशींचं तोंड उघडते, चांगलं पोषण मिळवून देते. येस ऑर नो? येस ऑर नो? म्हणजे तसंच तुमच्या प्लांटला सुद्धा एका अल्गीची गरज आहे आणि तो म्हणजे एक समुद्री शेवाळ आहे आणि यामध्ये टोमॅटो ऍक्टिव्हेटर नावाने याला ओळखलं जाईल. तुम्ही सुद्धा नाव द्यायचं टोमॅटो ऍक्टिव्हेटर. प्रोडक्टला ना त्याला म्हणतात युएसपी बनव. 10 सेकंड ओपनर, सगळ्यांनी लिहा 10 सेकंड ओपनर, सगळ्यांनी लिहा 10 सेकंड ओपनर, 10 सेकंड ओपनर. हा आहे ऍग्रोह्युमिक. ऍग्रोह्युमिक हा देखील कालच लॉन्च झालेला प्रोडक्ट आहे. प्लांट टॉनिक आणि बुस्टरचं काम करतो. म्हणजे टॉनिक पाहिजे प्लांटला, प्लांटची ताकद वाढवण्यासाठी. जसं आपण म्हणतो ना सर लय कमजोर झाल्यासारखं वाटतंय, टॉनिक द्या, तर टॉनिक देतात ना, तसं हे टॉनिकचं काम करतं. ऍग्रोह्युमिक, ह्युमिक म्हणजे काय, यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे. अच्छा, ह्युमिक ऍसिड म्हणजे काय असतं तर तुमचा कुजवलेला कचरा किंवा ज्याला कंपोस्ट शब्द पण वापरला जातो किंवा आपण याला म्हणतो आपण सूक्ष्म जीवांची डेथ होते मातीमध्ये आणि ती माती पूर्ण सडते, त्याचं मातीमध्ये रूपांतर होतं. दॅट इज कॉल्ड त्या ठिकाणी ह्युमिंग. ह्युमिंग म्हणतात त्याला, काय म्हणतात ह्युमिंग. येस, अनेक प्रकारचे जीव जंतू, जीवाश्म, सडलेली पानं, अनेक प्रकारची फळं कुजतात, त्याची माती होते, त्याला साध्या सिंपल भाषेमध्ये ह्युमिंग म्हणतात. काय म्हणतात त्याला, ह्युमिंग. आणि त्यापासून ज्यावेळी आपलं एक ऍसिड तयार होतो त्याला म्हणतात ह्युमिक ऍसिड. हे संपूर्णपणे नैसर्गिक बायोऑर्गॅनिक डिएक्शन आपल्यासाठी घेऊन येते. ऍग्रोह्युमिक पोषक द्रव्य खेचून घेऊन मातीला भुसभुशीत करण्यापासून मातीमध्ये चांगलं पोषण देणं, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला देखील मदत करतात आणि आपल्या पाना फुलांच्या वाढीसाठी सुद्धा आवश्यक आहे. म्हणून याला म्हणतात पिकांच्या वाढीच्या टप्प्यामध्ये ऍग्रोह्युमिक याचा वापर चांगला करा. ऍग्रोह्युमिक हा जो घटक आहे हा तुम्ही बीज उपचारासाठी सुद्धा वापरू शकता. जर वापरायचं असेल तर तुम्ही बीज उपचाराला पण वापरू शकता. ऍग्रो पोटॅशियम ह्युमेट जे तुम्ही ऑलरेडी मातीसाठी वापरलं होतं ते तुम्ही जर समजा जर्मिनेशनच्या नंतर 7 दिवसांनी वापरलं तरी त्याचा फायदा मिळू शकतो अजून चांगला. येस, किती तुला समजतंय. काही खतं अशी पण आहेत की वेगवेगळ्या स्टेजेसला पुन्हा वापरलं तरी काही हरकत नाहीये. तुम्हाला फक्त त्यातले कंटेंट बघायचं आहे आणि डबल वापर केला तरी त्याचा हरकत नाहीये. पण कोणती आहे ते नावं घेतलेले आहेत आता आपण बघा. बीज उपचाराला सुद्धा ऍग्रोह्युमिक चालते. म्हणून ऍग्रोह्युमिक पत्तीवर पण चालते. फुला फळांच्या वाढीच्या अगोदर फार महत्वाचं आहे. त्यामुळं बियाणांच्या प्रक्रियांना पण वापरताना 5 ते 10 ml प्रति किलो बीज. लागवडीमध्ये पिकांमध्ये तुम्हाला देताना या ठिकाणी तुम्हाला जी बॉटल दिसते 500 ml ची आहे, ही सुद्धा 2 एकराला पुरेशी आहे. 2 एकर 1 बॉटल, 2 एकर 1 बॉटल, 2 एकर 1 बॉटल. काय काय फायदा आहे, सर्व प्रकारे जन्मितेली पोषक द्रव्यांची वाढ, वनस्पतीचं शोषण आणि फायदा मिळवून देते ऍग्रोह्युमिक. हा सुद्धा फॉलियर स्प्रे आहे. येस, फॉलियर स्प्रे करताना तुमच्या लक्षात येईल ज्यावेळी तुम्हाला यातले फक्त 250 ml जर वापरायचं असेल तर तुम्हाला वापरावं लागेल 5 ते 10 ml. 5 ते 10 ml, 5 ते 10 किंवा अगदी 5 ml पेक्षाही कमी वापरलं तरी चालेल. एक 10 लिटरच्या टाकीमध्ये, 10 लिटरच्या टंकीमध्ये 5 ते 10 ml. आणि यानंतर जो सगळ्यात महत्वाचा टप्पा, टप्पा नाही हा, हे उत्पन्न आहे. येस, नाही हे उत्पन्न आहे, हे महत्वाचा टप्पा आहे. फुलं आणि फळांची वाढ, फ्लावरिंग आणि फ्रुटिंग, ज्यासाठी आपला प्रत्येक शेतकरी वाट बघत असतो ते डोळ्यांपुढे येतं. ते म्हणजे फुल आणि फळांची वाढ. त्यालाच म्हणतो आपण फ्लावरिंग आणि फ्रुटिंग. देठ जर कमजोर असेल तर पोषणामुळे 60 ते 70% फुलगळ होते. 60 ते 70% काय होते, फुलगळ होते. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे फुलांचं फळात रूपांतर होत नाही. फॉस्फरसची जर कमतरता असेल तर फुलांचं फळामध्ये रूपांतर होत नाही. खूप वेळा ही समस्या पाहायला मिळते की सर फुलं लवकर नाही आली, फुलं चांगली नाही आली तर उत्पन्न नाही मिळणार. बट ज्या ठिकाणी 3 फुलं यायला पाहिजे त्या ठिकाणी एकच फुल आले. समजतंय का मी काय बोलतोय ते. म्हणजे उत्पन्न ऑटोमॅटिकली काय झालं, कमी झालं.
आणि त्या ठिकाणी कमजोर शाखा असतील तर फुलांचा फळांचा बहार ही ही पिकं घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा फुलगळ आणि फळांची डेव्हलपमेंट होत नाही, फळं पडतात. त्यामुळे फळांचा आकार गोडवा कमी होऊन उत्पन्न देखील कमी होतं. मित्र जीवाणू महत्वाचे आहेत. अधिक फुले आली तर दर्जेदार उत्पन्न मिळतं, दर्जेदार फळे येतात, बंपर उत्पन्न. म्हणून ऍग्रो गोल्डला नाव आहे फुलांची आणि फळांची वाढ. लिहून घ्या फुलांची आणि फळांची वाढ. ऍग्रो गोल्ड नाव, गोल्ड आहे सोनं. गोल्ड आले की लक्षात ठेवतो फुलांची फळांची वाढ. बॉटल हातात घेतली किंवा तो डब्बा हातामध्ये घेतला, पॅकेट हातामध्ये घेतला की लक्षात आलं पाहिजे फुलांची आणि फळांची वाढ. फुलांची आणि फळांची वाढ यासाठी महत्वाचं आहे ऍग्रो गोल्ड. ऍग्रो गोल्ड यामध्ये अमिनो ऍसिड्स आहेत, एन्झाईम्स आहेत, हार्मोन्स आहेत, मायक्रोबियल कन्सोर्टिया म्हटलं जातो याला. हा देखील गुड बॅक्टेरिया आहे. मायक्रोबियल कन्सोर्टिया. फॉस्फरस विरघळणारे जीवाणू म्हणजे पीएसबी, पोटॅश मोबिलायझिंग इथं पीएसबी आहे. फॉस्फरस विरघळणारे जीवाणू, पोटॅशियम विरघळणारे जीवाणू म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. ॲझॅक्टोबॅक्टर बॅक्टेरिया हा देखील बॅक्टेरिया बघा 1 करोड 1 ml मध्ये 1 ग्रॅम मध्ये दिसतंय का तुम्हाला इथं? येस, ॲझॅक्टोबॅक्टर बॅक्टेरिया. त्यामुळे हे जे बॅक्टेरियाज आहेत हे तुमचं पोषण वाढवतात आणि प्लांटची हेल्थ पण चांगली ठेवतात, प्लांटला मजबूत पण बनवतात आणि रोग आणि पिकांपासून सुद्धा संरक्षण करायला मदत करतात. त्यामुळे ॲग्रो गोल्ड हे फलधारणा येण्या अगोदर याचा वापर करणं फार आवश्यक आहे. याचा वापर पण ते का फुलं येण्याआधी 15 दिवस अगोदर, 15 ते 20 दिवस आधी फुलं येण्याआधी, फुलं यायच्या आधी 15 ते 20 दिवस वापरायचंय आणि फुलं आल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसांनी वापरायचे फळं येण्यासाठी. अंडरस्टँड. ही चुकी करू नका. फुलं आली आणि लगेच शेतामध्ये जायचं नाही. फुलं आल्यानंतर हे टाकायचं नाही. फुलं आलेत आणि त्या दिवशी टाकायचं नाहीये. फुलं येण्याच्या आधी 15 दिवस आणि फुलं आल्यानंतर 15 दिवसांनी शेतामध्ये. नाहीतर काय होतं ना, आपण शेतामध्ये असं चालणार ना फॉलियर स्प्रे करताना, तर बरेचसे आपल्यामुळेच बरीचशी फुलगळ होऊ शकते. म्हणून फुलं आल्यानंतर आणि शिवाय ज्यावेळी तुम्ही ते उर्वरक त्यामध्ये तुम्ही ज्यावेळी तुम्ही स्प्रेडिंग करता त्यावेळी देखील फुलगळ होऊ शकते. म्हणून फुलं यायच्या आधी 15 दिवस वाढीचा महत्वाचा पार्ट आहे आणि फुलं आल्याच्या नंतरचे 15 दिवस फार महत्वाचे आहेत. सर्व प्रकारच्या पिकांसाठी आहे. फुलगळ थांबवण्याला मदत करेल. फुलगळ थांबली, उत्पादन वाढलं, फळं जास्त यायला लागली, प्रमाणाबाहेर फळं आली तर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. त्यामुळे फुलधारणा आणि फळवाढ याच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्याला फॉलियर स्प्रे देता येईल आणि तुम्हाला ड्रिप इरिगेशन सुद्धा करता येईल. प्रमाण बघा 100 ग्रॅम आहे पण 1 एकराला पुरेसं आहे. 100 ग्रॅम इज इक्वल टू 1 एकर. मग याचा काय वापर करायचा? 100 ग्रॅम आहे. जर तुमची ही फॉलियर स्प्रे पद्धतीने तुम्ही फवारणार असाल तर तिथं तुमची जी टाकी 15 लिटरची असेल तर तुम्हाला इथं वापरायचं आहे 100 ग्रॅम आहे. म्हणजे किती ग्रॅम टाकावं लागेल? 15 ग्रॅम. 10 लिटरच्या टाकीमध्ये 10 ग्रॅम. समजलं का? येस, सोपं लक्षात ठेवा. 10 लिटरची टाकी 10 ग्रॅम, 15 लिटरची टाकी मोस्टली सर्व शेतकरी 15 लिटरची टाकी वापरतात. त्यामुळे 15 ग्रॅम. 15 ग्रॅम 7 टाकी 1 एकराला. ड्रीप इरिगेशन जर करत असाल तर थोडं प्रमाण जास्त, म्हणजे हे तुम्हाला 100 ग्रॅम नाही लागणार 1 एकराला. ड्रीप इरिगेशनला हे लागेल तुम्हाला 120 किंवा 125 ग्राम. ड्रीप इरिगेशन साठी जर तुम्ही वापर करत असाल तर तुम्हाला थोडं 20 ते 25% जास्त टाकायचं आहे. समजलं असेल तर येस लिहा. येस. एक प्रोडक्ट आला डीएक्सन मध्ये, अजून एक ऍग्रो फ्लॉवरिंग, सॉरी बूस्ट फ्लॉवरिंग आणि मॅक्सिमाइज फ्रुटिंग. ऍग्रो केअर. हा जो केअरचा अर्थ, केअर शब्दाबरोबर राहू आपण. केअर शब्द आला की पिकांचं संरक्षण, उत्पादनामध्ये वाढ. काल मला एकाने प्रश्न विचारला, कीड आल्यावर काय करायचं? तर केअर. कीड आल्यावर काय करायचं सांगा बरं, लिहा सगळ्यांनी. पिकांवर कीड आल्यावर काय करायचं? केअर करायचे. मग केअर करण्यासाठी ऍग्रो केअर. यामध्ये आहे पोटॅश डिराइव्ड फ्रॉम रायडोफायटास. हे काय आहे? हे आहे समुद्री लाल शेवाळ. कोणतं शेवाळ आहे हे? लाल रंगाचं समुद्री शेवाळ. पोटॅश डिराइव्ड फ्रॉम रायडोफायटास. लाल रंगाचं शेवाळ आहे. यामध्ये क्लोरोफिल मात्रा वाढते. त्यामुळे शुद्धता आणि काय होतं, जसं आपल्या शरीरात क्लोरोफिल जास्त गेलं तर इम्युनिटी काय होते आपली? हॅलो, तुमच्या शरीरामध्ये स्पिरुलिना खाऊन ज्यावेळी तुम्ही शेवाळ म्हणजे स्पिरुलिना खाता, अल्गी खाता, त्यावेळेला तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग बनते. तसं तुमच्या पिकांची देखील इम्युनिटी स्ट्रॉंग बनते. म्हणून रेड अल्गी, कोणती अल्गी वापरली यामध्ये? रेड अल्गीला म्हणतात रायडोफायटास. रेड अल्गीला काय म्हणतात? रायडोफायटास. 3 फायदे देते. पहिला फायदा, क्लोरोफिल वाढवायला मदत करते, त्यामुळे पानं अजून हिरवीगार बनायला मदत होईल. त्यासोबत
पानांना चांगलं पोषण मिळतं. येस. दुसरा फायदा, यामध्ये देखील पोटॅशियम आहे. हे रंग जो लाल झाला ना, तो पोटॅशियम मुळे झाला. त्यामुळे ही जी रेड अल्गी लाल होते ती पोटॅशियम मुळे होते. मग यामध्ये पोटॅश आहे बघा, पोटॅश डिराइव्ड फ्रॉम रायडोफायटास, म्हणजे हे पोटॅशियम पण घेऊन जातं. पोटॅशियम कोणत्या गोष्टीला महत्वाचं होतं? पोटॅशियम फुलांची आणि फळांची डेव्हलपमेंटला महत्वाचं आहे. समजतंय का? येस. त्यामुळे ॲग्रो केअर हे बरोबर नेमकं तुमच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये, पिकांच्या वाढीच्या टप्प्यामध्ये फार महत्वाचं खत आहे. येस. हे तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी तिसरा महत्वाचा फायदा ते म्हणजे कीड लागणं किंवा फंगस होणं, बुरशी लागणं, पिकांवरती आलेला रोग, या गोष्टींसाठी ॲग्रो केअर फार इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे. हे ऑलरेडी याच्यावरचे सर्व प्रकारचे फंगस, बॅक्टेरिया किंवा त्याच्यावरती लागलेली कीड, मग त्यामध्ये दोन प्रकारची कीड असते. एक असते स्टेम रॉट आणि दुसरी असते रूट रॉट. मुळांवर झालेला रोगाचा हल्ला, मुळावर मूळ कुजतात, मुळं फंगस होतात, बुरशी लागते आणि मुळं सडतात, तर त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी फॉलियर स्प्रे केलेला असेल ॲग्रो केअरचा, तर ते तुम्ही प्रिव्हेन्शन साठी वापरू शकता. दुसरा, पानांवरती झालेला रोगाचा हल्ला, पानांवरती आलेला रोग, पानांवरती आलेला रोग तो देखील दूर करायचा असेल तर ॲग्रो केअर. तिसरं महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट याचा म्हणजे युएसपी, की रोग आल्यावर नाही टाकायचा आहे. जर रोग येऊ नये असं वाटत असेल तर प्रिव्हेन्शन साठी पहिलं टाका. तिथं समजतं. येस. रोग आल्यावर तर टाकायचंच आहे साहेब, पण आधी जर टाकलं तर रोग येण्याची क्षमता कमी होते, संरक्षण निर्माण करते. समजलंय का? समजलंय का? येस. 500 ग्रॅम आहे, 2 एकराला पुरेशी बॅग आहे. हे पॉईंट लिहून ठेवा. जेव्हा मी लिहून ठेवा म्हणतो ना, तेव्हा लगेच पॉईंट आउट करायचं. नाही तर गलतीचं तुम्ही एका एकराला 500 ग्रॅम टाकाल, जादा झालं मग ते, कारण ही कीड मारणारी गोष्ट आहे. तर जादा टाकण्यात पण काही पॉईंट नाहीये. जिथं गरज नाही तिथं नाही टाकायचंय. हा, रायझोबियम थोडं जास्त गेलं तर काय होईल, नायट्रोजन फिक्सेशन जास्त होईल. पोटॅशियम डिराइड पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया जास्त गेला तर तुम्हाला मायक्रोरायझा जास्त गेला तर तुमचं पोटॅशियमची गतिविधी वाढेल, काय प्रॉब्लेम नाही. पण इथं मात्र तुम्हाला जादा टाकून उपयोग नाहीये. जिथं तुम्हाला कॉन्शियस राहायचं तिथं राहायचं. केअर शब्द आहे म्हणून इथं तुम्हाला 2 एकराला ही बॅग वापरा किंवा 2.5 एकराला ही बॅग वापरा. समजलं का? येस ऑर नो? अंडरस्टँड करत आहात का? पिकांचं संरक्षण, उत्पन्नामध्ये वाढ, दॅट इज कॉल्ड ॲग्रो केअर. दॅट इज जो सुंदर सुंदर प्रोडक्ट डीएक्सनी लॉन्च केलेले आहेत, ॲग्रो केअर. आणि यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे तुमचं उत्पन्न, भरघोस परिणाम. माझ्या अंदाजाने बरोबर 1 तासामध्ये, 1.5 तासामध्ये ना, 9ला सेशन स्टार्ट केलाय, 10 वाजून 20 मिनिटापर्यंत मी तुम्हाला पूर्णपणे सर्व खतांची माहिती, आतापर्यंत लॉन्च झालेल्या 11 खतांची माहिती तुम्हाला दिली. कशी वाटली सांगा बरं? अंतिम वाढ म्हणजे पक्वता आणि भरघोस परिणाम. मित्रांनो, आपल्याला फक्त खतांची माहिती न घेता मातीचा उपचार करणं, बीजाचा उपचार करणं, मातीची उपजाऊ शक्ती म्हणजे माती जिवंत करणं, मातीची ताकद निर्माण करणं आणि मातीमध्ये गुड बॅक्टेरिया, जीवाश्मांची संख्या वाढवणं आणि यातून उत्पन्न वाढवण्याकडे भर द्यायचा आहे. अंडरस्टँड? येस. मग तुमचं येणारं उत्पन्न हे चांगलं असेल. येस. यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट, याचा अर्थ बरेचसे फार्मर आपल्याला प्रश्न विचारतील, मग सर पूर्ण रासायनिक खतं बंद करायची का? तर त्याचं उत्तर आहे लगेच नाही. सुरुवातीला जर तुम्ही समजा 100% रसायन वापरत होता, आता तुम्ही थोडंसं काय करा, तुमच्या मनाने थोडं कमी करा. 75% वापरा पहिल्या पिकाला. पहिल्या वाढीसाठी 75. दुसरं जे पीक काढाल त्यावेळी तुम्ही 50% रसायन वापरा, 50% इकडे वापरा पूर्णपणे. हे व्यवस्थित वापरा जसं सांगितलं त्या प्रमाणात. पण ते 50%च वापरा. हळूहळू 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 प्रमाण काय करत जाऊया, कमी कमी करत जाऊया. कारण ऑलरेडी मातीला देखील एक हॅबिट झालेली असते केमिकल घेण्याची, आणि शेतकऱ्यांना पण ती केमिकल टाकण्याची पण हॅबिट झालेली असते. येस. ऊसाच्या पिकासाठी महत्वाची खतं आहेत ते म्हणजे आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट येतो ॲग्रो एनपीके, ॲग्रो नॅनो पोटॅश आणि ॲग्रो ह्युमेट, पोटॅशियम ह्युमेट. हे तुम्हाला ऊसांच्या वाढीसाठी फार महत्वाचं पीक आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला, आता याला तुम्हाला ॲग्रो 83 नाही लागणार. ॲग्रो 83 ची गरज नाहीये, कारण त्यात बीज नाहीये ना, ऊसाला कुठे बीज आहे, त्यामुळे ॲग्रो 83 नाही लागणार. तरी पण तुम्ही राखेमध्ये टाकून, म्हणजे किती सांगितलं, 200 ग्रॅम राखेमध्ये 20 ml टाकून त्याचं जर पूर्णपणे मिक्सिंग करून त्याचा जर छिडकाव केला असेल तर मातीमध्ये त्याचं फिक्सेशन व्हायला, नायट्रोजन फिक्सेशनला मदत करतो. याचा अर्थ ॲग्रो 83 उसाला वापरू नका असं नाही. बीज नाहीये, पण मातीमध्ये राखे बरोबर टाकू शकता, छिडकाव करू शकता तुम्ही. येस. त्यामुळे तुमची उत्पन्न क्षमता, मुळांची वाढ होण्यासाठी, मुळं खोल जाण्यासाठी आणि उंचच्या उंच ऊस होण्यासाठी मदत करेल. आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला मी आता स्टेप सांगितलेत, त्या स्टेपने तुम्ही इतर खतं वापरायला सुरुवात करा.
हे पूर्णपणे आता तुम्हाला मी आतापर्यंतची बेसिक जी महत्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. फ्रेंड, मित्रांनो, आपण खूप चांगलं काम आपल्या मातेला, आपल्या धरणी मातेला वाचवण्याचं काम आपण करत आहोत. समाजाचं ऋण आपल्या बरोबर आहे आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला या भरपूर मोठी क्रांती निर्माण होण्याचे वाव आणि पोटेन्शियल खूप आहे. आम्ही काही ऍग्रीकल्चरचे कृषी अधिकारी लोकांना भेटलो. त्यांनी देखील सांगितलं, सरकारने योजना राबवल्या, सरकारने सांगितलं बायो ऑर्गॅनिक वापरा, पण ऍक्च्युली याचं ट्रेनिंग आणि एज्युकेशन आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं नाही. हे कोण बोललेत माहितीये का? कृषी अधिकारी. ऍक्च्युली हे ट्रेनिंग एज्युकेशन सुद्धा गाळात म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचवणंच फार आवश्यक आहे. हे आम्हाला देखील कळत आहे की बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर केला तर कायमस्वरूपी उत्पन्नामध्ये वाढ होईल. आणि जर फक्त रसायनांचाच वापर करत असाल तर तात्पुरतं उत्पन्न मिळेल, कायमस्वरूपी नुकसानाकडे जाल आपण. एक वेळ अशी येईल की ती जरी खत महागडी टाकली तरी उपयोग होणार नाही. आशा करतो तुम्हाला समजला आजचा विषय. आता मात्र एक काम करूया, त्याची ऑर्डर कशी करायची थोडक्यात सांगतो. सुरुवातीला जेवढे काही स्टॉकिस्ट आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर FCO लायसन प्रोसेस कंप्लीट करून घ्या. कारण हे खत म्हणजे आपल्याला FCOच्या नॉर्म्स आणि रेग्युलेशन्स प्रमाणे तुमचं FCO लायसन असणं फार आवश्यक आहे. आता FCO लायसन नसेल मग काय करायचं, तर तुम्ही तुमच्या नजदीकच्या ब्रांच ऑफिसमध्ये कंपनीच्या सिस्टम बरोबर ऑर्डर जनरेट करून शेतकरी बांधवांची मदत करा आणि यातून नेटवर्क निर्माण करायला फायदा होणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईल मध्ये हा स्मार्ट ऍप इन्स्टॉल करा. DMI डिजिटल, सगळ्यांनी लिहा. शेवटची 5 मिनिटं घेऊयात. DMI डिजिटल लवकर लिहा. प्रत्येक मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. आणि ही खतांची ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला 2 फायदे होतील. एक म्हणजे शेतामध्ये खत जात असेल तर तुम्हाला त्याचे पॉइंट मिळतात, शेतकरी लोकांना पण मिळतात, शेतकरी बांधवांना पण मिळतात. आता तिसरा महत्वाचा फायदा, जे माझे बांधव आता शेतकरी बांधव मीटिंग ऐकत आहेत, तुम्ही सुद्धा स्वतः वापर करा आणि तुम्ही नंतर स्वतः याचं मालक बना. दुकानदारांना मोठं होण्यापेक्षा तुम्ही मोठे व्हा. त्यामुळे आम्ही कोणत्याही दुकानदाराकडे याचा अप्रोच करणार नाही आहोत आणि नाहीच करायचं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतोय. मी स्वतः कमीत कमी 7 ते 8 दुकानांमध्ये जाऊन आलेलो आहे. पण त्यापेक्षाही जास्त गरज आहे शेतकरी बांधवांना नॉलेज देण्याची. जसं मला लगेच जाणीव झाली, बाईसाहेब मी एका ॲलोपॅथीच्या केमिस्टच्या स्टोअरमध्ये येऊन गॅनोडर्मा देतोय असं मला वाटायला लागलं. तर खूप समजावून सांगावं लागत होतं. मित्रांनो समजतं, येस. त्यामुळे दुकानदार लगेच अप्रोच होतील असं नाही. दुकानदार म्हणतील मागणी येऊ द्यात मग आम्ही ठेवतो. मग शेतकरी लोकांना एवढं तयार करून ठेवा की शेतकरी लोक म्हणले पाहिजे मला DXNचं खत द्या, आहे का तुमच्याकडे, आहे का तुमच्याकडं. मग मात्र तो शेजारचा दुकानदार सुद्धा म्हणेल बाबा रे आणून द्या. येस, समजलं का? त्यामुळे सगळ्यांनी आता महत्वाचं काम करूयात. DXNच्या सिस्टम मध्ये ऑर्डर फॉर्म आहे, तो ऑर्डर फॉर्म भरूयात. तुम्हाला तुमची ही खतं कंपनीच्या माध्यमातून डोर स्टेप डिलिव्हरी तुमच्या घरच्या ऍड्रेसवरती कंपनी पाठवायला तयारीत आहे. वाव, फंटास्टिक. लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा, सुरुवात करा वापरायला. आणि ज्या वेळेला तुम्ही हे खत एखाद्या गावामध्ये घेऊन जाता, एंट्री प्रोडक्ट लिहा, सर्वांनी लिहा. एंट्री प्रोडक्ट काय माहित नाहीये. एंट्री प्रोडक्ट म्हणजे काय? ऑटोमॅटिकली ते लोक DXN बरोबर ब्रँडिंग होतात, DXN ला अटॅच होतात आणि मग तुमचा DXNचा गॅनोडर्माचा चहा, गॅनोडर्माची कॉफी, जसा तुम्ही मातीचा उपचार करत आहात तसा तुम्ही पेशींचा उपचार नंतर शिकवू शकता. वावल्या वाव, फंटास्टिक. नंतर भाषा बदलायची, म्हणजे सर जसा मातीचा उपचार करतो तसा शरीरातल्या पेशींचा उपचार करायचा असेल तर गॅनोडर्मा, पेशींना पोषण द्यायचं असेल तर स्पिरुलिना. अशा पद्धतीने तुम्ही अनेक प्रोडक्ट एंट्री प्रोडक्ट बरोबर DXN घराघरामध्ये घेऊन जाण्याला मदत करणार आहात आणि अतिशय मोठी क्रांती महाराष्ट्रामध्ये स्टेट वाईज मोठ्या ग्रोथ मध्ये तुम्ही घेऊन जाणार आहात. आशा करतो आजची ट्रेनिंग, आजची मीटिंग तुम्हाला सर्वांना आवडली असेल. यानंतर कोणाचा काही प्रश्न असेल, 1-2 प्रश्न पाहूयात. कोणाला बोलायचं असेल नक्की बोला. तुम्ही तुमचे इनसाइट आउटसाइट नक्की सांगा. प्रत्येकाने आपले आपले विचार मांडा. नक्की बोलायचा प्रयत्न करा. कल्पना मॅडम आहेत? कल्पना मॅडम गुड मॉर्निंग. कल्पना मॅडम गुड मॉर्निंग. स्टार पॅकेज बद्दल तुम्ही सांगा मॅडम. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. स्टार पॅकेज हॅलो. तुम्ही बोला. गुड मॉर्निंग सर. खूप व्हेरी व्हेरी छान, गुड मॉर्निंग. मस्त, एकदम छान माहिती दिली. प्रोडक्टची खूप छान माहिती आहे. थोडासा वेळ लागेल सर्वांना. माहिती घेऊन म्हणजे तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांकडे गेलो आपण तर खूप चांगल्या प्रकारे आपला बिझनेस होऊ शकतो. आणि आता खरं हे ह्याच्यामध्ये स्टार स्टार पॅकेज पॅकेज
सांगा सांगा. हा, स्टार पॅकेजचं जर आपण हे केलं शेतकऱ्यांना तर चांगल्या प्रकारे इथे काम होऊ शकते. कारण की खतं ही जास्त लागतातच, वारंवार खतांची मागणी ही असते. त्यामुळे स्टार पॅकेज जर आपण शेतकऱ्यांना बोललो की हे कसं तुम्हाला स्वस्त पडू शकतं, की अजून चांगल्या प्रकारे कशी स्वस्त पडू शकतं, तर याच्यामध्ये स्टार पॅकेज घेतलं तर चांगल्या प्रकारे त्यांचाही फायदा होतो आणि आपलंही प्रोडक्ट चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. व्हेरी नाईस, व्हेरी तर नाईस. खूपच स्टार छान पॅकेज आजची, म्हणजे खूप काय? छान आजची माहिती. हॅलो. स्टार हम्म. पॅकेज म्हणजे आपण म्हणजे त्या तिथं स्टार होतो आणि आपलं जे पर्सेंटेज आहे तो जवळपास 25% मध्ये आपण जातो. व्हेरी नाईस, क्या बात आहे. होय. आता एक प्रश्न आलाय सर, आतापर्यंत वापरलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव शेअर करत. कंपनीने ऑलरेडी आपल्याला आता 1च महिना झाले सर खतं देऊन, आणि आता पहिली लागण सुरू होत आहे. कोणत्याही कामाची सुरुवात कधीतरी नव्याने होत असते. आम्ही आता याचे व्हिडिओ बनवण्यापासून सुरुवात करणार आहोत सर. आम्हाला तुमच्या लोकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात करत असताना तुम्ही देखील याचे व्हिडिओ बनवावेत अशी माझी मनापासून तुम्हाला इच्छा आहे, इथून व्यक्त करतोय. ज्यावेळी तुम्ही खत टाकाल त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा. डिस्ट्रीब्युटर लोकांनी शेतामध्ये जाऊन येस. प्रोडक्ट देतानाचे व्हिडिओ बनवा. शेतामध्ये पीक टाकताना, सॉरी, खत टाकतानाचे व्हिडिओ असू द्यात. सुरुवातीची वाढ आणि नंतरची वाढ यामध्ये व्हिडिओ आम्हाला आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत की तुम्ही आम्हाला अतिशय चांगल्यापणे सहकार्य निर्माण करून त्याचे व्हिडिओ देखील उत्पन्न निर्माण करून तुम्ही अतिशय चांगलं काम करायला मदत कराल. स्टार पॅकेजचा अर्थ होतो DXN मध्ये एक स्टेटस आहे जे लाईफ टाइम साठी तुम्हाला मिळतं. त्याच्यात कधी डिमोशन होत नाही, त्याला म्हणतात स्टार. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पायरी पहिली. मग समजा एखाद्याचं क्षेत्र 10 एकर आहे, विचार करा, 10 लागतील प्रत्येक क्वांटिटी. म्हणजे 1 एकराला जर एक आपण बॅग वापरली तर 10 बॅगा लागतील. 10 बॅगचा अर्थ काय झाला, तिथे इमिजिएटली तुमचा बल्क क्वांटिटी सेल होतो आणि त्यासाठी कंपनी तुम्हाला स्टार पॅकेज घेण्याचं आवाहन करते. सरासरी 1.5 लाखाचं प्रोडक्ट एकदम जर गावामध्ये नेलं तर तुम्हाला छोटे छोटे होम शॉप ओपन करायला आम्ही मदत करणार आहोत. त्यामुळे ज्यांना गावातली होम शॉप ओपन करायचे त्यांनी देखील इमिजिएटली कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करा. बाकी ट्रेनिंग एज्युकेशनला कमी पडणार नाही आहोत. एरिया वाईज असतील, ऑनलाईनच असतील, ऑफलाईन असतील, कार्यशाळा असतील, सर्व प्रकारच्या तयारीने आम्ही उतरणार आहोत. त्यामुळे तुमची मदत होण्यासाठी थोडंसं लोकांपर्यंत पोहोचणं, कार्यशाळा निर्माण करण्यापासून त्यांना एज्युकेशन आणि ट्रेनिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने निर्माण करून लोकांची मदत करत करत एक मोठं संघटन निर्माण करायचं आहे. तुम्ही एक कायमचं उदाहरण लक्षात ठेवा. 1,000 पॉइंट म्हणजे 4,500 रुपये. उदाहरणार्थ 4,000 रुपये 3.5 मध्ये पण होतात. 1,000 पॉइंट. पण जर समजा तुम्हाला 2 लाख उत्पन्न निर्माण करायचं असेल यामधून, कुठून, DXN मधून, तर खतांच्या माध्यमातून जर विचार केलात तुम्ही तर 1,000 शेतकरी फक्त 3,500चं खत घेतात. तुमचं उत्पन्न प्रति महिना 2 लाख रुपये क्रॉस होणार आहे. वावल्या, फंटास्टिकल्या. बघा, मी डायरेक्टली सांगितलं, आता शेतकरी लोकांना फक्त शेतीतच का ठेवायचं आपण, तर त्यांना एक हातभार देऊयात, अजून एक त्यांना सपोर्ट निर्माण करून देऊयात आणि त्यांनाच मालक बनवूयात. वाव, फंटास्टिक. आणि गावागावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना 20 एकर, 40 एकर, 50 एकर, काही काही लोकांना 100 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामुळे तो खूप मोठं मार्केट ओपन करण्याची संधी आपल्यासाठी आहे. थँक्यू सो मच. विधी मॅडम बोला 2 मिनिट. विधी मॅडम, विधी मॅडम, विधी शर्मा, गुड मॉर्निंग. एक एक मिनिट बोला प्रत्येकाने. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. सर मला हे विचारायचं आहे, आता सपोज आता मी कर्नाटकची आहे ना, तर तिकडे आता कन्नड मधून सांगण्यासाठी तिकडे आपल्याला लीडर मिळतील का? तुमचा आवाज क्लिअर आला कर्नाटक नाही, काय मध्ये म्हटलं? पूर्ण माझ्या आई बाप्पाचं पूर्ण, हॅलो, आमचं गाव आहे ना कर्नाटक बाउंड्रीला आहे ना, हा. मग तिकडे कन्नड मधून सांगण्यासाठी आपल्याला लीडर मिळतील का म्हणते मी. आता ही मीटिंगची मी ऑलरेडी लिंक तुम्हाला तिकडे देईल, माझी रेकॉर्डिंग केलेली. रेकॉर्डिंग झालेली माझी लिंक बहीण तुम्ही वगैरे आहेत सर्वांना शेअर तिकडे. करा. येस येस येस. आणि कर्नाटक मध्ये माझी जवळ बहीण वगैरे तिकडे हा, मुंबईचे आहेत तिकडे. 2 ठिकाणी 3 ठिकाणी आपले वेअर हाऊस आहेत. आता चेन्नईचा एक वेअर हाऊस आहे आणि दुसरा आहे आपला पुण्याचा वेअर हाऊस, ज्यामध्ये हा. ऑलरेडी आपल्याला FCO लायसन मिळालेलं आहे. तर तुम्हाला तिथून ऑर्डर करण्यासाठी एक तर पुणे किंवा चेन्नई या 2 ठिकाणावरून त्या ठिकाणी जिथून जवळ असेल तिथून ऑर्डर करता येईल. हा. ठीक अच्छा. आहे. नाही, बाकी आजची मुधोळला जी पण ट्रेनिंग आहे, झाली स्टॉक त्याची पण झालंय. रेकॉर्डिंग प्रोग्राम तुम्हाला युट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. नाही, एकदा माझी बहीण राहते ना सर, तिकडे पण स्टॉक पॉइंट आहे, मुधोळ म्हणून आहे सिटी.
तिकडे पण हम्म. स्टॉक पॉइंट आहे, तिकडे पण आहेत कन्नड लीडर, म्हणजे कन्नड मधून पूर्ण आता स्पीच स्टॉकिस्टला देतात. जागृत करा. स्टॉकिस्टनं तुम्ही फोन करा हा की सर एफसीओ लायसन कुठपर्यंत आले, असा प्रश्न विचारायचा. हा. अच्छा. जेवढे पण माझी लोक आता ऐकत आहात, जेवढी पण लोक आता मीटिंग ऐकतात, त्यांनी स्टॉकिस्टला हा आवर्जून प्रश्न विचारा, सर तुमचं एफसीओ लायसन कुठपर्यंत आले. प्रोसेस कृपया धडाधड लवकर करायला सुरुवात करा, जेणेकरून एफसीओ लायसन लवकर मिळालं तर तुम्हाला स्टॉकिस्टना देखील ही खतं ठेवण्याची संधी आहे. वेगळा शेअर ठेवावा लागेल. तुमच्या चालू असलेल्या कॉफी, चहा, साबण, पेस्ट या प्रोडक्ट मध्ये मिक्स करून ठेवता येणार नाही. वेगळं पॅकिंग करून द्यायचं आहे, वेगळा शेअर ठेवायचा आहे. आणि ऑर्डर्स मध्ये सुद्धा तुम्हाला एफसीओचा अधिकारिक लायसन असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे स्टॉकिस्ट लोकांनी लवकरात लवकर तयारी करा. प्रोसेसला डिले झाला तर तुम्हाला लायसन मिळायला डिले होईल. तुम्ही प्रोसेस फास्ट हो. करा, त्याचा जो कालावधी आहे तो निघून जाऊ द्या, पण तुम्हाला लायसन मिळणं फार आवश्यक आहे. त्या अगोदर थांबू नका. कस्टमर बेस एक्विरेशन स्टार्ट करा. आता मोसम स्टार्ट होतोय. आता बघा पावसाचं वातावरण सुरू झालंय. त्यामुळे आत्ताच्या आत्ता जर तुम्ही जर जागृत नाही झालात, बघेल मी एफसीओ लायसन आल्यावर असं जर म्हणालात तर हातातून तुमच्या मार्केट निघून जाईल. त्यामुळे कधी कधी फक्त टेम्पररी फायदा बघून आयुष्याचं नुकसान नको व्हायला, याची काळजी आपण सगळ्यांनी घेऊयात. येस, हो ठीक आहे सर. थँक्यू सर, आजची मीटिंग खूपच छान झाली. थँक्यू सो थँक्यू मच, सो थँक्यू मच. सो मच. येस येस येस. ओके, चालेल मित्रांनो, वेळ आपल्याला इजाजत देत नाहीये. शेवटचं एक म्यूट ओपन करूया. शशिकांत भोर. शशिकांत सर, म्यूट ओपन करा. हॅलो. येस सर. हॅलो. हा सर. आवाज येतोय? हा येतो येतो. हा बोला 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 शशिकांत सर. सर मी शेतकरी आहे. ओके, तर ते जे किडीचं तुम्ही औषध सांगितलंय ते कुठल्या कुठल्या किडीवर चालणार? मी सांगितलं ना, सर्व प्रकारची कीड येते. मग त्यामध्ये नाही स्टेम नाही. रॉट म्हणजे काय होतं, पानांवरती आलेली, पाना फुलांवर आलेली कीड. आणि हा. दुसरं असं रूट रॉट म्हणजे मुळांवरती आलेली कीड. तुम्ही नाही ज्यावेळी नाही, फॉलियर स्प्रे करता, येस ते फॉलियर स्प्रे बरोबर करता आहे. त्यावेळी हा मुळांची कीड समजलं मला, पण पान आणि फूल आणि फळ ह्याच्या वेगवेगळ्या किडी आहेत. हो, आणि मार्केटमध्ये वेगवेगळी खतं वापरली जात आहेत. हा डीएक्सएन हा अॅग्रो हा. केअर यामध्ये सर्व हो. प्रकारचे कंटेंट देऊन पोषणासहित कीड निवारण करण्यासाठी डीएक्सएन अॅग्रो केअर लॉन्च केले. ज्यावेळी तुम्ही अॅग्रो केअर लावणार, टाकणार, फवारणी करणार, तर हा पॉइंट लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये पोटॅश डिराइव्ड फ्रॉम रायडोफायटास असल्यामुळं यात पोटॅशियम पण आहे. त्यामुळे तुमच्या फुलांच्या पिकांच्या वाढीसाठी पण आवश्यक आहे पोटॅशियम, मुळांच्या ग्रोथसाठी पण आवश्यक आहे. आणि यामध्ये रेड अल्गी वापरल्यामुळं हे डायरेक्टली कीड नाहीशी करायला पण मदत करत आहे. त्यामुळे दोन्हीचा वापर आपल्याला यामध्ये होणार आहे. हे सर बिफोर यूज ना? हा येस, तुम्ही ड्रीप इरिगेशन पण करू शकता. ड्रीप इरिगेशन करताना 20% प्रमाण जास्त वापरा, 20%. आणि हा, हा. फॉलियर स्प्रे मध्ये सांगितलं मी तुम्हाला, ती जी बॅग आहे ती 2 एकराला पुरवा, 2 किंवा 2.5 एकराला. 750 रुपये 2 एकर. सर मला तुम्ही सांगा बरं, तुम्ही स्वतः एक फार्मर शेतकरी आहात, एकराला 750 रुपये म्हणजे फार खर्च आहे का रसायनापेक्षा खूप स्वस्त आहे? आता सर एकराला आहे ना 10 पंप होतात साधारण. हा, एका पंपाला केमिकलचे औषधं 200 रुपये जातात. एका पंपाला पंपाला म्हणजे 200 2,000 रुपये. रुपये एकराला लागले. हो. म्हणजे त्या मानाने आपण फक्त आणि 750 रुपयांमध्ये अख्खा एकर कव्हर करतोय. आणि हे जे मी बोलतोय ना, हे पर्टिक्युलर किडीवर आहे. हो हो, पण समजलं मला. आता तुम्हाला ही जी बॅग आहे ती 750 रुपयांची आहे, पण ही तुम्हाला 2 एकराला जाईल. म्हणजे एकराला 350 रुपये खर्च येईल फार तर, 400 रुपये इथले. 2,000 केल्यानंतर आपण केमिकल टाकलं आणि तेच केमिकल तुमच्या पोटात जाणार आहे. त्यामुळे आपण रसायनांकडे जायचं का अगदी नॅचरल उत्पादन निर्माण करायचं, याचा आपल्यासाठी फार महत्वाचा तुम्हाला विचार बदलणं फार आवश्यक आहे सर. शशिकांत सर, जे तुम्ही आता Yes. टाकतात तेच मुलांच्या ताटात जात आहे साहेब. पटतंय माझं बरोबर बोलणं? आहे. बरोबर. बाय. बरोबर आहे ना? आणि आपणच म्हणतो Yes. अरे रोगराई खूप वाढली आहे, अचानक मुलांना अटॅक कसे काय येतात, हे कॅन्सरचं प्रमाण इतकं का वाढलंय, त्याचं कुठं ना कुठंतरी आपण याला कारण ठरत आहोत. त्यामुळे आता आपण सर्वजण जागृत होऊयात. अतिशय चांगल्या क्रांतीला, खरी हरित क्रांती आता आणायला आपण सुरुवात करूयात. म्हणून कृषी क्रांती सर, आणणं फार आवश्यक आहे. सर येस सर. माझं एक म्हणणं आहे फक्त, की ऑर्गॅनिक मध्ये काम करताना मार्केट नाहीये. मार्केटसाठी कंपनी काय करू शकेल का? मार्केटसाठी आपण कार्यशाळा, ट्रेनिंग, एज्युकेशन, ऑफलाईन ट्रेनिंग पण नाही नाही देऊयात नाही. जिथे जिथं. मार्केट जो येणारा प्रॉडक्ट आहे
हा त्या प्रॉडक्टला मार्केट मिळवण्यासाठी काय करू शकेल का? यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं कंपनीने? तुम्ही काय सांगा. माहितीये का, आता ऑर्गॅनिक करणारे भरपूर शेतकरी आहेत, बर. पण त्यांना मार्केट नाही अवेलेबल. हम्म. आता माझा अनुभव सांगतो, माझा स्वतःचा. मी ऑर्गॅनिक मध्ये काम गेली 10 वर्ष करतोय. हम्म. मी स्वतः मूग केला होता 2 एकरामध्ये. हम्म. मला 1.5 टन 1500 किलो मूग झाला. हा. विकायचा मोठा प्रॉब्लेम झाला. मी बर. कृषी विभागाकडे गेलो की घेऊन, हम्म. आणि त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे. ते म्हणे हम्म. आमचे 750 लोक आहेत तिथं. हम्म. तिथं कामाला 750 आहेत, तर हम्म. तुमचं 700 तर जाणार इथं, अच्छा. तुम्हाला राहील 800. हा. सर मग खोटं सांगत नाही, फक्त 1 किलो खपला तिथे. किती? बरोबर आहे. हा हा. नाही, मी 1 समजू शकतो किलो. सर. यामध्ये आपल्याला एक गोष्ट करावीच लागेल, ते म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यामुळं ऑर्गॅनिक पिकांची जी उत्पन्न मिळते त्याचे तुम्हाला रेट सुद्धा चांगला मिळतो. म्हणजे तुम्हाला जर नॉर्मल विकल्यानंतर जो रेट मिळतो त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिकचा रेट चांगला मिळतोच. त्यामुळे हे तो उत्पन्न बरोबर आहे. वाढीसाठी एक महत्वाचा पार्ट आहे. नाही नाही, आणि ह्याच्यात कसं होतं सर, ह्याच्यात मार्केटमध्ये आता भरपूर कंपन्या आहेत ऑर्गॅनिक मध्ये विकणाऱ्या, हम्म. पण मार्केटिंग करणारं कुणी नाही. फक्त मार्केटिंग बरोबर आहे विकून ना. मोकळे मला होणार हेच आहेत. कळालंय आता. मी सुद्धा बऱ्याचशा लोकांना आता भेटून आलो सर. तर हा, बऱ्याच लोकांना म्हणजे शेतकरी लोकांना सुद्धा आज जी आपण माहिती दिली आहे ना, ती माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आता. याचं बरोबर आहे नॉलेज ना. लोकांपर्यंत घेऊन जाणं फार आवश्यक आहे. तुम्हा सर्व लोकांची गरज आहे याकरता. आम्ही रेग्युलरली ट्रेनिंग, एज्युकेशन, याचं प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण पण देऊया. परंतु हे लोकांपर्यंत नेण्यासाठी मात्र आपल्याला एंड कस्टमर कोण आहे? फार्मर्स. यांची मदत पण करायची आहे आणि त्यांना पुढे घेऊन जायचं. येस. अच्छा, महत्वाची की अनाउन्समेंट राहिली, आरती मॅडमने आठवण करून दिली. नाशिकमध्ये उद्या होम शॉप ओपनिंग सेरेमनी पण आहे. मिनल करडमारे मॅडम म्हणजेच आपले श्रीराम सगने सर आणि सगने पूर्ण फॅमिली आहे. तर नाशिक मधला प्रोग्राम होणार आहे. होम शॉप ओपनिंग सेरेमनी विथ हेल्थ अवेअरनेस मीटिंग. होलिस्टिक हिलिंग जो पार्ट आहे तो व्यवस्थितपणे नाशिकमध्ये सांगितला जाणार. मित्रांनो, तुमच्या नाशिक एरियामध्ये काही लोक असतील तर त्यांना आत्तापासून कॉलिंग करा आणि पर्सनली भेटायला सांगा. नाशिकमध्ये प्रोग्रामचे फोटो आणि पोस्टर तुम्हाला ऑलरेडी मिळाले. सोलापूरमध्ये प्रोग्राम होणार आहे होम शॉप ओपनिंग, शॉपी ओपनिंग, आणि त्यासोबत सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी मीटिंग होतीये. ती मीटिंग आपले संयोजक आहेत विरुपाक्ष गेरडे सर, त्या भागातले सरपंच आहेत आणि त्यांनी हा प्रोग्रामचं ऑर्गनायझेशन चांगलं केलेलं आहे. शॉपी ओपन करत आहेत आणि मीटिंगची सुद्धा चांगली तयारी केलेली आहे. तर 5 तारखेला ही मीटिंग दुपारी 12:30 वाजता. उद्याची मीटिंग 11 वाजता. उद्याची मीटिंग 11 वाजता नाशिकमध्ये. मी उद्या नाशिकमध्ये असणार आहे. 5 तारखेला मी सोलापूरमध्ये असणार आहे. सोलापूरमध्ये ऍग्रीची पण आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देणार आहोत. त्यानंतर पुढच्या ज्या मीटिंग आहेत त्यामध्ये 20 आणि 21 सातारा शिरवळ हा पार्ट आहे. त्यामुळे पुढच्या नंतर आपण बघूयात. पण आताच्या ह्या 2-3 लक्षात ठेवा. 4 जून लिहून घ्या सर्वांनी. ज्या व्यक्तीचा मंथली इन्कम डीएक्सएनच्या माध्यमातून 1 करोड रुपीज महिन्याला आहे. किती लोकांना बघायला आवडेल? लिहा लिहा लिहा. यस लिहा जरा. यस. अशी व्यक्ती डोळ्यांनी बघायला आवडेल, भेटायला आवडेल, त्यांच्याशी समोर बसून चर्चा करायला आवडेल. मंथली इन्कम 1 करोड रुपये कमवणारी व्यक्ती पुणे शहरात येत आहे. येस. आणि हे 1 करोड इन्कम कसा येतो याचं पूर्णपणे आपल्याला ते मार्गदर्शन देखील करणार आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे की तोच इन्कम त्यांच्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर होतो, हे देखील तुम्हाला डोळ्यांनी बघायला भेटेल. योगी वसुपाल, योगी म्हणजे प्रोफेसरांचा मुलगा, हा देखील सोबत येत आहे. म्हणजेच 1 करोड इन्कम हा ट्रान्सफर होत आहे मुलाच्या नावावरती. वाव, क्या बात आहे साहेब. म्हणजे एकेकाळी काम सुरू केलं होतं, मंथली 1 करोड इन्कम ट्रान्सफर होतो मुलाच्या नावावर. किती मोठी गोष्ट आहे फ्रेंड्स. त्यामुळे सर्वांनी वेळात वेळ काढा. 4 जून गुरुवार आहे. दुपारी 1 वाजता मीटिंग आहे. 12:30 वाजता हॉल फुल करायचं आहे आपल्याला. यावेळेला सगळ्यांनी डिसिप्लिन मध्ये राहा. प्रत्येकाने 12 वाजता येण्याच्या तयारीमध्ये राहा. 12:15च्या 12:30च्या दरम्यान पूर्ण चेअर्स भरायचे आहेत. पूर्णपणे ब्रांच ऑफिसमध्ये जागा राहता कामा नये. 1 करोड इन्कम घेणारी व्यक्ती बघण्याची, ऐकण्याची आणि डोळ्यांनी पाहण्याची संधी आपल्याला मिळते. असंच अनेक लोकांना सांगा आणि मीटिंग पर्यंत लोकांना घेऊन या. बाकीचं काम मीटिंग मध्ये होऊन जाईल. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ दिला. मीटिंग आपली थोडीशी प्रश्न उत्तरामध्ये पुढे गेलेली आहे. मी सर्वांना सांगतो आता या ठिकाणी आपण थांबूयात आणि भेटूयात. अशा पद्धतीचे भरपूर प्रोग्राम होत राहतील, अनेक ट्रेनिंग्स होतील. आता मात्र तुम्ही इमिजिएटली तुमच्या ऑर्डरच्या फॉर्म मध्ये या.
ऑर्डर फॉर्म करून तुम्हाला जे तुम्हाला आज माहिती मिळाली, पहिल्या 3 टप्प्याची खतं, जर 3 एकर क्षेत्रफळ असेल तर 3 क्वांटिटीमध्ये पहिल्या 3 टप्प्याची खतं घ्या, पुढच्या 3 टप्प्याची खतं नंतर घ्या. थँक्यू सो मच मित्रांनो. विश ऑल द बेस्ट. बाकी आम्ही सोबत आहोत तुमचं इन्कम उत्पन्न, शेतातील उत्पन्नच काय, तर तुमचं मंथली उत्पन्न डीएक्सएनच्या माध्यमातून वाढवण्यासाठी सुद्धा. विश ऑल द बेस्ट. दिल की गहराई से तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आलात. सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि ही पूर्ण मीटिंग ऐकलीत याबद्दल देखील. पुढे जाऊयात आणि मोठी क्रांती निर्माण करूयात. थँक्यू सो मच.